त्या भागामध्ये 100% इन्फ्लुअन्स होणारच आहे. तिथे हां. लोकांना इफेक्ट होणारच आहे. तसंच हा युद्ध पूर्ण जगामध्ये सुद्धा इफेक्ट होणार आहे. हं. ह्याचं थोडंसं बॅकग्राऊंड घेऊया. का युद्ध झालेलं आहे? हां. हे मला माहीत पाहिजे. तो आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे का? करेक्ट. प्रत्येक युद्धाचं काहीतरी कारण असणार आहे. इराण जे आहे ते आता असं म्हणतंय, की तुम्हाला जर आमच्याकडून तेल खरेदी करायचं असेल, तर तुम्ही युआन वापरा, डॉलर वापरू नका. हां, सो हे जे ही होतं गोष्ट काय? हे ऐका हां, आता दुसरे कारण काय? अमेरिका दुसरं कारण आता ज्या दिवशी पाकिस्तानने एक्सेप्ट केलं, की आपण भारतीय आपले पूर्वज आहेत, त्या दिवशी भांडणं मिटणार आहे. करेक्ट. पाकिस्तानचं आपलं भांडण कशामुळे? हां. आयडिओलॉजिकल डिफरन्स. ते आता म्हणलं इराणचं आणि इस्रायलचं तेच आहे. करेक्ट. जमिनीचं तर भांडणं आहेच आहे काश्मीरसोबत. पण ते काय करतो आयडिओलॉजी वापरतो. हं, तो म्हणतो आम्ही इस्लामिक देश आहे. त्याच्यामुळे तो इस्लामिक देश आहे म्हणून त्याला सेपरेट राज्य मिळालंय. हं. त्यामुळे ते फक्त मोटिव्हेट करतो धर्माच्या नावावरती करेक्ट. आणि भारतामध्ये सुद्धा तो करतो. 1989 ला हं. जेव्हा मोरारजी देसाई होते तेव्हा इराण एक इस्लामिक कंट्री आहे, बरोबर आहे. आणि इस्रायल ज्यू आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यामध्ये वाद आहेत पहिल्यापासून. येस. पाकिस्तान इस्लामिक कंट्री आहे. मग पाकिस्तान इराणला सपोर्ट का नाही करत आहे? ओके. पाकिस्तान इराणला का सपोर्ट करत नाही? कारण की पाकिस्तान, अमेरिकेला इराणची जेव्हा संबंध चांगले होते 1950 मध्ये जेव्हा शहा होते, हां. त्यावेळेस अमेरिकेने त्यांना सपोर्ट केलं होतं न्यूक्लिअर एनर्जी बनवण्यासाठी. ओके. न्यूक्लिअर एनर्जीसाठी बरं का, बॉम्बसाठी नाही. ओके. संध्याकाळी 7:00 वाजताच्या हं. आसपास 6:30-7:00च्या जेव्हा अंधार पडतो, फिरन घालून म्हणजे त्यांची एक पोशाख असतो वरनं, ते फिरन घालून 2 माणसं त्या घराकडे यायला लागले. ओह! आणि मी मागे बसलो होतो. आणि टीमने छाप इथं घर कितीला बार आहे. हातामध्ये हत्यार नाही, पण हत्यार कसं अंडर हां. त्याच्या आलं. फिरनमध्ये हं. फिरण असते. ते हळू त्या घरापर्यंत आले. त्यांच्या घरातल्या जे गेट होतं समोर एक 10 ते 10 10 मीटरवरती गेट असेल. हं. नॉक केलं. मी म्हटलं, "ठीक है, कोई है? आने दो अंदर." हं. सांगितलं रेडी सीटवरती जो खालचा बसला होता मुलगा माझा. म्हटलं, "आने दो, हं. वेट, आने दो." आणि तो यंग होता. तर कसं असतं, यू हॅव टू होल्ड युअर नर्व्ह म्हणजे तुम्ही शुड बी रेडी. हां. हात तुमच्या जवळ आलाय माणूस. तर हां. माहिती आहे. आणि म्हणलं, "वेट, कुछ मत कर, वेट." तर त्याने गेट खोलला. गेट खोलून एक आत आला, हं. दुसरा आत आला, तिसरा आत येत होता आणि तोवरच आणि मी वरनं एम नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज गोष्ट फायद्याची सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत 24 वर्ष भारतीय सेनेमध्ये ज्यांनी सेवा केलेली आहे आणि शौर्य चक्र आणि सेना मेडल ज्यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेले आहे, असे कर्नल सचिन रंधाळे सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही इथे बोलवलत मला आणि माझे विचार मांडण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि तुमचं चॅनल बघत असतो. तुम्ही फार चांगलं म्हणजे काम करताय, की समाजामध्ये वेगवेगळे विषय तुम्ही आणताय आणि लोकांना जागरूक करताय. ग्रेट इन्फॉर्मेशन, ग्रेट नॉलेज आणि येस. त्यासोबतच तुम्ही मला पण एक प्लॅटफॉर्म दिलंय. थँक यू आणि जय हिंद. येस सर. जय हिंद आणि तुमचेही खूप आभार. तुम्ही कौतुक करताय, की वेगवेगळे विषय आपण प्रेक्षकांना घेऊन येत असतो. तसाच आजचाही विषय आपला वेगळाच आहे, जो पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती होतोय. अर्थात युद्ध सुरू आहे आणि युद्धाच्या परिस्थितीमध्ये लोकांना काय पुढे अजून बघायला मिळणार आहे, त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. पण तूर्तास आमच्या प्रेक्षकांना जर तुमच्याविषयी सांगा, एक्झॅक्टली तुम्ही आता सेवानिवृत्त आहात. पण या जर्नीची सुरुवात कशी झाली? मी कर्नल सचिन रंधाळे 24 वर्ष माझी सेवा झालेली आहे. त्याआधी ही जर्नी सुरुवात होती एका छोट्या गावातनं. हं. मी गाव माझं शिऊर, धनेगाव हे निलंगा तालुक्यामध्ये आहे. तिथून लातूर जिल्हा. तिथनं माझी सुरुवात होती. मी छोट्याशा एज्युकेशन तिथे स्टार्ट केलं माझं. हं. 1ली ते 4थी 5वी पर्यंत आणि माझे आई-वडील म्हणजे फार मला प्रोत्साहन द्यायचे डिफेन्समध्ये जॉइन करण्यासाठी. स्पेशली माझी आई. कारण की वडील माझे मिलिटरीमध्ये होते. माझे आजोबा, काका आणि माझे नानाजी सगळेच मिलिटरीच्या एक माहोल मला मिळाला होता. एक बाळकडू जे म्हणता तुम्ही, ते हां. घरातच मला हे मिलिटरीचं मिळालं होतं. ओके. त्यामुळं मला ते कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये होतं, की मला सेनेमध्ये जायचंय, मला वर्दी घालायची आहे. हं. कारण की वर्दीची एक वेगळीच एक धमक असते, वेगळीच एक शान असते. हां. तर त्यामुळं ते डोक्यात कुठेतरी होतं माझ्या आणि नंतर माझ्या आईला असं वाटायचं, की मी पण अधिकारी बनलं पाहिजे.
कारण की अधिकाऱ्याच्या कंध्यावरती 2 स्टार असतात. तर माझी आई म्हणायची, "1000 सितारे जो हैं आसमान में, इससे अच्छे 2 सितारे आपके कंधे पे होने चाहिए." हं. मग तिची पण एक व्हिजन होती, तिचं पण एक मोटिव्हेशन होतं. म्हणून मी सातारा सायन्स स्कूलची परीक्षा दिली आणि पास झालो. सातारा सायन्स स्कूल जॉइन केलं मी. सातारा सायन्स स्कूल 87 ते 94 तिथं माझं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं मी. हं. अभ्यास केले, फार परिश्रम केला. तिथं मला भरपूर काही शिकायला मिळालं. थोड्या खेड्यातनं येऊन तिथं मला स्पोर्ट्स, डिबेट, लीडरशिप क्वालिटीज, वेगवेगळे करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करता आल्या मला. ॲडव्हेंचर करता आलं. स्विमिंग समजा आणि डिबेटमध्ये पार्ट घेता आले. हे सगळं काही तिथं ओव्हरऑल डेव्हलपमेंट माझं तिथं झालेलं आहे. हां. मग तिथून मी एन-डी-एत पहिल्याच चान्समध्ये उत्तीर्ण झालो. ओके. यू-पी-एस-सी एक्झाम क्लिअर केली मी आणि यू-पी-एस-सी एक्झाम क्लिअर करताच मला एस-एस-बी असते, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असते 5 दिवसाची. हां. 5 डेज इंटरव्ह्यू चालतो आमचा ओह! ऑफिसचा. मग ते 5 दिवसाचा इंटरव्ह्यू क्लिअर केला आणि मेडिकल पण क्लिअर करून मी पहिल्याच प्रयत्नामध्ये मी एन-डी-ए जॉइन केलं. ओके. 94 जॉइन केला. 94 ते 97 हे 3 वर्ष ते ट्रेनिंग केली मी आणि ते 3 वर्ष ट्रेनिंगच्या वेळेस आम्हाला सगळे नेतृत्वाचे धडे, लीडरशिप क्वालिटीज, ओके. वॉरफेअर लढाईबद्दल, टीम बिल्डिंग, कोऑपरेशन सगळं कसं मिळून तुम्ही एकत्र येऊन टीमला कसं जिंकायचं आणि ओह! ते सगळे कॉम्पिटिशनच्या थ्रू वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या कॉम्पिटिशनच्या थ्रू आणि वेगवेगळे नवीन-नवीन स्किल आम्हाला शिकवायची. हां. आता फायरिंग तिथे शिकवायची. फायरिंग नंतर ड्रिल, परेड, टीममध्ये कसं कॅम्प करायचं, 3-3 दिवस कॅम्पमध्ये कसं तुम्ही राहायचं, 7 दिवस कॅम्पमध्ये कसं राहायचं. एका रात्रीमध्ये तुम्हाला 70 ते 50 किलोमीटर तुम्हाला एका रात्रीमध्ये तुम्हाला रन बॅक करायचा असतो. ते ओके. सिंहगडच्या मागे तिथनं आम्हाला टाकायचे. तिथनं आम्ही रन बॅक करत आम्ही पोहोचायचो एन-डी-एमध्ये ओह! रात्री आणि ओके. त्या पूर्ण टीमला घेऊन जायचो आम्ही. मग त्यामधनं हळू-हळू करत ही ट्रेनिंग संपली तिथं. त्यानंतर मी इंडियन मिलिटरी अकॅडमी जॉइन केली जिथं प्रोफेशनल ट्रेनिंग मिळते. हां. जिथं आम्हाला व्यावसायिक ट्रेनिंग त्याला म्हणतात, की भारतीय सेना कसं लढते, त्यामध्ये पेट्रोलिंग, अँबुश असे जे वेगवेगळे हां. लढाईचे डिफेन्स अटॅक हे शिकवतात. तिथनं मी कमिशन झालो 98 मध्ये आणि 99ला माझं कमिशन झालं. त्यानंतर लगेच माझा पोस्टिंग काश्मीरला आला. 99 नंतर मी 1 वर्ष तिथं होतो देहरादूनला. लगेच काश्मीरला माझी पोस्टिंग आली आणि काश्मीरमध्ये पोस्टिंग आल्यानंतर तिथं माझा भरपूर काही चांगला अनुभव म्हणा किंवा ओके. कॉम्बॅट एक्सपिरियन्स. हां. त्याच्यामध्ये युद्धाचं तिथे जास्त मला समोर फेस टू फेस जे ट्रेनिंग केलं होतं, तिथं मला एक्झिक्युशन अंमलबजावणी करता आली तिथं ओके. जमिनीवरती काश्मीरमध्ये. तिथं भरपूर मी काउंटर टेररिस्ट ऑपरेशन, काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन केली मी आणि त्यामध्ये भरपूर असं ऑपरेशन करता मलाही लागलं पायाला आणि एखाद्या ऑपरेशनमुळं असं मला ए-पी-जे कलाम सरांनी मेडल दिलं. काही ऑपरेशन ओके. सेना असं हे सगळं तिथं एक एकंदरीत एक एक्सपिरियन्स मला तिथला झाला 2 ते 3 वर्षामध्ये आणि हळू करत परत मी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग केली. पंजाबला केली, नंतर पोस्टिंग सिक्कीमला केली, राजस्थानला करत 24 वर्ष असं मी पूर्ण करून मी आत्ता पुण्यातून रिटायर होऊन मी छोटीशी आपली अकॅडमी स्टार्ट केलेली आहे. तिथे ओके. मी मुलांना भारतीय सेनेमध्ये, भारतीय एअरफोर्स, नेव्हीमध्ये, आर्म फोर्सेसमध्ये अधिकारी बनून जायसाठी मी ट्रेनिंग देतो त्यांना. त्यांना ओके. मी गाईडन्स देत असतो. एस-एस-बीची लीडरशिप क्वालिटीज कसं तुम्ही स्वतःमध्ये घडवावं, स्वतःमध्ये कसं तुम्ही ओळखा, हां. आयडेंटिफाय युअरसेल्फ. स्वतःमध्ये तुम्ही बघा मी काय आहे हं. आणि स्वतःमध्ये काय चेंजेस घडू शकता, हे त्यांना मी शिकवतो. ओके. आणि रिसेंटली माझ्या अकॅडमीतनं एक मुलगा ऑल इंडिया फर्स्ट आला एस-एस-बीमध्ये वाह! आणि एक मुलगीसुद्धा ऑल इंडिया फर्स्ट आली एफ-कॅटमध्ये. ओके, ओके. वाह! वाह! ही छोटीशी माझी वाह! जर्नी तुम्हाला सांगितली येस, मी. येस. नाही इन्स्पिरेशनल आहेच आहे. आपण अजून तुम्ही जे आता म्हणताय, की तुम्ही प्रत्यक्ष बॉर्डरवरती ड्युटी केलेली आहे. सो त्या संदर्भातले अनुभव पण आपण पुढे बघणारच आहोत. येस. तुमच्या अकॅडमीविषयी अजून जाणून घेणार आहोत. तूर्तास आपण आत्ता आपल्या विषयाकडे येऊयात आणि आपण सुरुवात करूयात. सो आजचा विषय इंटरेस्टिंग आहे. खूप सारे वेगवेगळे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि आत्ता जी युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यात पुढे काय होणार आहे हेही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा. सो आपण सर आता सुरुवात करूयात. सर आता मेन मूळ विषयाकडे आपण येऊयात. सध्या युद्धाचं वातावरण आहे. अमेरिका, इराण, इस्रायल. सो आत्ता आपण बघतोय, की घरात गॅस पुरवणं किंवा गॅस संपल्यावरती लोकांचे वांदे होतायत, की काय पुढे होणार आहे? तर एकंदर तुम्हाला काय वाटतं पुढे सिच्युएशन कशी होईल युद्धाची? सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला, की घाबरायची गरज नाहीये. हां. आत्ताच काल न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल आलंय, की 1 महिन्याचं जे गॅस आहे, आपल्याला गल्फ ऑफ ते एडन आहे म्हणतात किंवा हं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हां. हे जे एक एरिया आहे, तिथनं आपले शिप्सचे कंटेनर भारतामध्ये येत आहेत. हं, त्यामुळं घाबरायची नाही. फर्स्ट हं, तुम्हाला माहिती देतो. हं.
आपल्याला हे माहिती पाहिजे, की हे जागतिक युद्ध जे आहे, फक्त ते लिमिटेड नसतं त्याच जागेसाठी. हं. जागतिक युद्धामुळं त्या रिजनमध्ये, त्या भागामध्ये 100% इन्फ्लुअन्स होणारच आहे. तिथे हां. लोकांना इफेक्ट होणारच आहे. तसंच हा युद्ध पूर्ण जगामध्ये सुद्धा इफेक्ट होणार आहे. हं. ह्याचं थोडंसं बॅकग्राऊंड घेऊया. का युद्ध झालेलं आहे? हां. हे मला माहीत पाहिजे. तो आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे का? करेक्ट. प्रत्येक युद्धाचं काहीतरी कारण असणार आहे. आणि का झालेलं आहे आणि आता पुढे काय होईल आपण त्यावर थोडंसं चर्चा हं. करूया. 28 फरवरीला हे जे अमेरिका आणि इस्रायलने इराणला अटॅक केले. त्यांची जी लीडरशिप होती, हं. त्यांचे जे सुप्रीम लीडर होते अयतुल्ला खोमेनी, हं. त्यांना आणि त्यांच्यासोबत 30-40 जे ऑफिशियल्स होते, सगळ्यांना एकाच अटॅकमध्ये संपवून टाकलं. हां. आणि त्यानंतरही हे युद्ध चालू आहे सध्या. ऑलमोस्ट 3 ते 4 आठवडे झालेले आहेत. हो. आणि हे चालेल पुढे आणखीन 2 ते 3 आठवडे ओके. किंवा 4 आठवडे चालू शकतो किंवा पुढे हे जाऊ शकतो. हे कारण सांगतो तुम्हाला. हे जे युद्ध जे आहे 1948 थोडंसं बॅकग्राऊंड जाऊया. इस्रायलचं आणि इराणचं दोघांचं बॅकग्राऊंड तुम्हाला थोडं माहीत पाहिजे. हां. इस्रायलचा जो स्थापना झाली 1948 ला. त्या अगोदर हजारो वर्षापूर्वी 4000 वर्षाच्या आसपास काळ इसवी सन 4000 च्या आसपास हां. तिथं जे होते समाज ते ज्यू लोकं होते ओके. त्या एरियामध्ये. आणि त्याच्यावरती इराक, इराणचे जे एरिया आहे त्याला बॅबिलॉन असा एरिया म्हणतात. मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन म्हणतात. जसं आपलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होतं. हां. हडप्पा, मोहेंजो तसं त्यांचं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपलं होतं. तसं त्यांचं बॅबिलियन आणि आपण म्हणतो मेसोपोटेमिया सिव्हिलायझेशन तिथं होतं. हां. त्या काळी हे ज्यू लोकांचं उगम तिथे झालेला आहे. आणि ते ओके. ट्राइब्स जसं आपण असतो ना, छोटे-छोटे ट्राइब्स ते ट्राइब्स तिथे होते. हां. मग तिथनं हळू त्यांची पडताना झाली. 567-68 च्या काळी बॅबिलॉनच्या राजांनी तिथला त्यांनी टेम्पल त्यांनी तोडला. टेम्पल माउंट त्यांचा टेम्पल होता. हां. त्यानंतर रोमन एम्पायर आला तिथं. जो रोमन एम्पायर तिथं होता त्या एरियामध्ये. हं. त्यामध्ये 70व्या आसपास बीसीमध्ये परत टेम्पल माउंट सेकंड टाईम तोडण्यात आलं ज्यू लोकांचा. परत ओके. त्यांच्यावरती जुलूम झाला, परत त्यांच्यावरती अत्याचार झाला. पुढे आपण हळूच पुढे जाऊया. नंतर 10व्या शतकामध्ये 7व्या शतकामध्ये इस्लामचा धर्माचा उगम झाला तिथं. हं. आणि त्याच्या अगोदर ती किंग सायरस म्हणून होते. हे जे हां. आजचं इराण जे आहे, तिथं किंग सायरस म्हणून होते. त्यांना सपोर्ट केलं ज्यू लोकांना. ओके. त्यावेळी ओके. सपोर्ट केलं त्यांना आधार दिला, त्यांना शरण दिली आणि त्यांना स्वतःचा बिझनेस करण्यासाठी, त्यांना ग्रोथ करण्यासाठी त्यांनी जागा दिली होती. हं. त्यानंतर 7व्या शतकामध्ये इस्लाम आला. इस्लाम आल्यानंतर भरपूर ट्राइब्स, वेगवेगळे ट्राइब्स होते. त्या भरपूर ट्राइब्सच्या आपसामध्ये लढत होत्या. त्यामुळं मोहम्मद जे पैगंबर होते त्यांनी हे इस्लामचा धर्माचा केला आणि तिथे भरपूर लढाया सुरू होत्या. हं. त्यावेळेस सुद्धा ज्यू लोकांना भरपूर पडताळणा मिळाल्या आणि ओके. त्यावेळेस सुद्धा त्यांना भरपूर त्रास झालेला आहे. त्यांना जुलूम झाला त्यांच्यावरती. मग परत ते लोकं तिकडे ते जगामध्ये सगळे पसरले आहेत. जिथे शांती आहे. हां. पण त्यांच्या मनातली जी एक इच्छा होती, इच्छाशक्ती होती. नैसर्गिक तो एक नॅचरल धर्म म्हणा किंवा नॅचरल आयडिओलॉजी त्यांची होती हां. राहायची. आसपास जे तुमचे निसर्ग आहे, हं. निसर्गासोबत जुळून राहणारी ती आयडिओलॉजी होती ज्यू लोकांची. ओके. मग ख्रिश्चनिटी तिथंच आली त्या एरियामध्ये आणि इस्लाम पण तिथंच आला. ख्रिश्चनिटी आणि इस्लामनं त्यांना फार त्रास देऊन ते ज्यू लोकं फार कमी झाली आणि जिकडे-तिकडे जगामध्ये पसरले गेले. मग तुम्ही 1948 च्या आसपास पहिलं महायुद्ध, द्वितीय महायुद्ध या दोन्ही महायुद्धामध्ये ज्यू लोकांनी ब्रिटिश लोकांना सपोर्ट केला होता. मग त्यांनी त्यांना प्रॉमिस केलं होतं, की तुम्हाला एक सेपरेट हं. ज्यू लँड तुमचं स्वतःच एक जागा तुम्हाला देऊया जेरुसलेमच्या तिथं. आणि ओके. जेरुसलेम हे ख्रिश्चनसाठी, इस्लामसाठी आणि ज्यूसाठी फार महत्त्वाचं ठिकाण आहे जेरुसलेम. ओके. ध्यान ठेवा. तिथंच जन्म झालेला आहे जीसस ख्राईस्टचा. बरं. आणि तेच ज्यू लोकांसाठी आहे. ज्यूपासूनच ख्रिश्चन बनलेले आहेत. ओके. आणि ज्यूपासूनच इस्लाम बनलेला आहे. तर ओके. ते आपसामध्ये सगळे एब्राहमिक रिलिजन म्हणतात त्याला. हां. एब्राहमिक रिलिजन. हां. हे त्यांचं बॅकग्राऊंड आहे. 1948 ला जेव्हा ब्रिटिशर्सनं त्यांना क्रिएशन ऑफ इस्रायल केलं, तर पॅलेस्टाईन लोकं राहायचे त्या एरियामध्ये आज जिथं होते. त्यांना जागा तिथे देऊन त्यांना तिथे बसवण्यात आलं. ओके. जसं त्यांना तिथं बसवण्यात आलं, इमिडिएटली त्या देशावरती सगळ्या आसपासच्या अरब नेशन होते. हां. जॉर्डन, इजिप्त, नंतर सीरिया, पॅलेस्टाईन सगळ्यांनी त्याच्यावरती अटॅक केला. ओके. 48 मध्ये अटॅक केला. अटॅक केल्यानंतर सगळ्यांना एकट्या देशाने सगळ्यांना हरवलं. इस्रायल. इस्रायलवरती अटॅक केला. इस्रायल फॉर्म केलं. हां. इस्रायल फॉर्म केल्यामुळे इस्रायल सगळ्यांनी अटॅक केला कारण की त्याला हे मान्य ओके. नव्हतं. हां.
जसं भारताची फाळणी झाली 1947-48ला, हां. त्याच वेळी जेव्हा ब्रिटिश इथनं गेले, तेव्हा ब्रिटिश तिथनं पण ऑटोमन एम्पायर होतं तिथं. करेक्ट. हां. ऑटोमन एम्पायरला हरवून ब्रिटिश लोकांनी तिथे जागा घेतली होती. ऑटोमन एम्पायरला हरवलं होतं. मग ब्रिटिश लोकांनी 1947-48च्या वेळेस त्यांना इस्रायलचं क्रिएशन केलं. इस्रायलचा नकाशा काढून इस्रायलच्या लोकांना तिथं सेटल करण्याचा त्यानं ओके. निर्णय घेतला. हं. 48 पर्यंत हा वादविवाद तिथे चालू आहे. ओके. इराक आणि सगळ्या देशांनी त्याचा विरोध केला होता. अरब देशांनी, हं. की तिथं ज्यू लोकांना जागा देऊ नये. हं. पण ह्यांची पारंपरिक, हिस्टॉरिकल जागा ह्यांची होती ती. पण हिला ओके. पडताना केल्यामुळे जगामध्ये जिकडे-तिकडे गेले होते. हां, हां, आणि हां. भरपूर ज्यू लोकं इस्लाममध्ये आणि ख्रिश्चनिटीमध्ये कन्व्हर्ट झाले होते. ओके. पण काही जे लोकं ओरिजिनल त्यांनी ठरवलं होतं त्यांना देश पाहिजे, त्यांनी हे इथं जागा मागून देशचं क्रिएशन केलं. क्रिएशन झाल्या-झाल्या यांच्यावरती अटॅक झाला. हं. अटॅक झाल्यानंतर ह्यांनी परत उत्तर देऊन परत स्वतःची भूमिका स्ट्राँग होऊन स्वतःला त्यांनी स्ट्राँग केलं. त्याला माहीत होतं की आपण ते टिकू शकणार नाही म्हणून त्यांनी स्वतःची टेक्नॉलॉजी, मिलिटरी स्ट्राँग केली. लगेच 1967ला 1967ला परत अटॅक झाला. 6 दिवसाची वॉर, 6 डे वॉरमध्ये. ओके. एकट्या इस्रायलने सगळ्याला परत हरवलं ओह! आणि परत 1973ला 1973 मध्ये परत त्यांच्यावरती युद्ध झाला. तर असं 3 युद्ध थोपण्यात आले इस्रायलवरती. हे ओके. आसपासचे मुस्लिम कंट्री जे आहेत हं. त्यांच्यावरती अटॅक केला. आणि ह्याच काळामध्ये इराणचे शहा राजा होते. तिथं पण एक ओपन डेमोक्रेटिक आणि मॉडर्न वेस्टर्न सोसायटी होती. हां. आणि इराणचे शहा जे होते, ते फार प्रगतिशील होते आणि त्यांचे रिलेशन अमेरिकासोबत आणि इस्रायलसोबत चांगले होते. आणि त्यावेळेस इराणमध्ये सत्तापलट झाली 1989ला 1979 मध्ये. हे ओके. सत्तापलट झाली. इस्लामिक रिव्होल्यूशन तिथं आला हं. आणि कट्टरपंथी सरकार तिथं आली. खोमेनीची सरकार तिथं आली आणि तिथं सगळेच जे लोकं होते, शरिया लॉ करण्यात आला आणि हं. तिथं भरपूर जे लोकं वेस्टर्न मॉडेल फॉलो करायचे, पश्चिमी देशाचा डेमोक्रेटिक मॉडेल फॉलो करायचे, सगळे हां. पळून गेले. राजा पण पळून गेला आणि ह्यांची सत्ता येऊन त्यानंतर 1989 नंतर हे रिलेशन खराब झाले. ओके. कारण की इराणला वाटतं, की इस्रायल एक शैतान आहे. अमेरिका एक शैतान आहे. त्यांना असं हे ओके. मुस्लिमच्या भाषेत अगेन्स्ट त्यांना आहे. म्हटलं जातं. ओके. फक्त हे कट्टर लोक. बाकीच्या लोकांना नाही. हे जे नवीन रिजिम आली इराणची, हां, हां. हे नवीन रिजिम आल्यामुळे आयत्या खोमेनीची त्यांनी हे त्यांना असं केलं आणि परत त्यांनी काय केलं, इस्रायल उठू नये म्हणून प्रॉक्सी स्वतः नाही लढणार, प्रॉक्सी स्टार्ट केलं. लेबनॉन एक देश आहे. हां. त्यामध्ये हिजबुल्लाह म्हणून आतंकवादी संघटना आहे. हां. त्यांना ते सपोर्ट करायचे. हुतीला सपोर्ट करायचे. हुती जे आहेत यमनमध्ये आहे, इस्रायलच्या खालच्या हां. बाजूला आहे. नंतर हमास जे आहे, पॅलेस्टाईनचं एक संघटना आहे. तिन्हीला इनडायरेक्टली सपोर्ट इराणचा असायचा. ओके. फायनान्शियली आणि मटेरियली. हं. त्यामुळे ते परत अटॅक करत राहायचे इस्रायलवरती. इस्रायलवरती आतंकवाद चे घटना, त्याच्यावरती मिसाईल ठोकणे हे सगळं ते चालवायचं. हं. आता रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल, की इराण 2005 पासनं न्यूक्लिअर एनर्जीच्या नावाखाली न्यूक्लिअर एनर्जी त्याला बनवायचीच आहे आणि तो हां. न्यूक्लिअर बॉम्ब पण त्याला बनवायचा आहे. हे हं. बनवू नये कारण की हे जे आहे इस्रायलच्या अस्तित्वाचा लढाई आहे. ओके. बॉम्ब जर बनला इस्रायल किती छोटा आहे 500 हां. किलोमीटर बाय 150 किलोमीटर असं रुंदी आहे त्याची. हं. इतका छोटा देश आहे. त्यावरती एक अणुबॉम्ब टाकला तर संपून जाईल. हं. त्यामुळं इस्रायलची ही अस्तित्वाची लढाई आहे. आणि हां. इराणला त्या एरियामध्ये रिजनल पॉवर बनवायचं आहे आणि त्याला इस्रायल त्याचा एक विरोधक शैतान देश आहे त्याच्या डोक्यात आहे. ओके. आणि इराण एक जुनी सिव्हिलायझेशन आहे. पहिले काय होतं पर्शियन सिव्हिलायझेशन होती. हां. किंग सायरसच्या वेळेस फार मोठा हे समृद्ध एरिया होता. हं. पर्शियन. ते पारसी लोकं आपल्याकडे आहेत ना, ते हां. तिथनं पळून आलेले आहेत. जेव्हा इस्लाम आला तिथनं ओके. सगळे लोकं पळून आपल्याकडे आलेत. पारसी लोकं जे इराणी लोकं आहेत, भारतामध्ये आलेत ते लोकं आहेत ते. ओके. ओके. आणि पर्शियन एम्पायर होता म्हणून त्याचा ते तिचे एक अस्तित्वाचं गर्व आहे, की मी हं. पर्शियन एम्पायरचा हिस्सा आहे आणि त्याला एक रिजनमध्ये अणुबॉम्ब बनवायचा आहे. ओके. मग ते अणुबॉम्ब बनवायचं आहे त्याची जिद्द आणि ह्याला बनवून द्यायचं नाही. हा मूळ कारण आहे आणि हे कुठे लढाई कशामुळे होती तुम्ही सांगा बरं? लढाई कशामुळे होती? एकतर तुमच्याकडे रिसोर्सेस पाहिजे हां. करेक्ट. किंवा तुमच्या जागेसाठी, हां. लँडसाठी किंवा रिसोर्ससाठी. ही लढाई जी आहे लँड आणि रिसोर्ससाठी नाही आहे, की दोघांचे बॉर्डर जवळ-जवळ नाही आहे. इस्रायल किती दूर आहे हो. आणि इराण दूर आहे. तुम्ही मॅपमध्ये पहा. करेक्ट. पण ही लढाई आहे आयडिओलॉजिकली डिफरन्सेस, विचारधाराची लढाई आहे. तर ओके. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबची लढाई कशाची होती? धर्माची नाही त्याला करेक्ट. म्हणतात. याला विचारधाराची लढाई म्हणतात ते. बरोबर आहे. एक कट्टरपंथी होते, एक लिबरल आणि डेमोक्रेटिक होते. करेक्ट. हेच लढाई इथं आहे. इस्रायल आणि इराणची. आणि इस्रायलला बॅक कोण करतो?
अमेरिका. कारण की हां. अमेरिकामध्ये भरपूर जी मोठी ज्यूइश लॉबी आहे. त्यातल्या त्यात अमेरिकेला इराणची जेव्हा संबंध चांगले होते 1950 मध्ये जेव्हा शहा होते, हां. त्यावेळेस अमेरिकेने त्यांना सपोर्ट केलं होतं न्यूक्लिअर एनर्जी बनवण्यासाठी. ओके. न्यूक्लिअर एनर्जीसाठी बरं का, बॉम्बसाठी नाही. ओके. पण ह्याचा एम वेगळंच आहे. इराण सध्याची जे रेझिम आहे, त्यांचं एम आहे, की आपण न्यूक्लिअर बॉम्ब बनवावं. त्यामुळे ओके. सगळे 2005 मध्ये त्याच्यावरती सँक्शन लावले. 5 नंतर 10 मध्ये बोलणी झाली. अमेरिका आणि इराणची 15 मध्ये झाली, 17 मध्ये, 19 मध्ये ट्रम्पने मग ती बोलणी माघारी घेतली. परत आता त्यांनी प्रयत्न करत होते बोलणीचे. ते आता झालं नाही. हां. 25 मध्ये तुम्ही मागच्या वर्षी जूनमध्ये परत त्याच्यावरती अटॅक केलं होतं इराणवरती. हां. त्याच्या न्यूक्लिअर साइटवरती अटॅक केलं होतं. इस्रायल आणि अमेरिकेने. पण हां. ते फक्त 12 ते 13 दिवसामध्ये युद्ध संपलं होतं. पण आता हे अटॅक केले, पूर्ण लीडरशिपच तोडली त्यांची. हो. लीडरशिप तोडली. सगळ्यांना वाटलं की हे इराण सत्ता पलट होणार आहे. करेक्ट. हो. पण कुणाला वाटलं नाही की इराण विल स्ट्राँगली स्टँड, हां. असं कोणाला वाटलं नव्हतं. पण इराण रिस्पॉन्स करतोय. कुठली लढाई जिंकण्याच्या आधी आपण काय करतो, मेन ज्याचा राजा जो है, करेक्ट. इसको हटा देने से ऑटोमॅटिकली आपल्या चेसच्या गेममध्ये राजा हटवलं की गेम संपला. संपलं. हो. तसा होता, पण इथं तसं झालं नाहीये. हां. त्यांनी एक नवीन टेक्निक वापरलेली आहे, टॅक्टिक्स वापरली त्याला म्हणता येते. ओके. जसं आसपासचं तुम्ही अरब देशामध्ये, हं. इराकमध्ये जसं सद्दाम हुसेनला काढलं अमेरिकेने, हां. गदाफीला काढलं लेबनॉनमध्ये, करेक्ट. तसंच सीरियामध्ये असदला काढलं. हां. आता रिसेंटली जे व्हेनेझुएलाचे जे वेनेझुएला. हां. करेक्ट. प्राईम मिनिस्टर होते, प्रेसिडेंट होते, मिस्टर मुड्रो, हां. ठीक आहे. मोटरो त्यांना त्यांनी उचलून घेऊन गेलं. कैद केलं. हां. पण इराणनं आधीच हे प्लॅनिंग केलं होतं, की जर असं झालं, लीडरशिप हां. गेली तर काय? मग हं. त्यांनी काय केलं, इंडिपेंडेंटली प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक डिस्ट्रिक्टला त्यांनी पॉवर देऊन टाकलेली. तुम्ही स्वतः ओके. लढा. त्यांना हत्यार पण दिलेले आहे आणि त्यांना वेपन पण दिलेले आहे. म्हणून ते सस्टेन आहेत. आणि दुसरं ओके. महत्त्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत आपण त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉलिटिकल लोकांना आपण हां. संपवलेलं आहे. पण त्याची मिलिटरी पॉवर आणखीन तेवढीच आहे. हां. इराणकडे 6 लाखची मोठी आर्मी आहे ओके. त्या रिजनमध्ये. त्यांच्याकडं 3.5 लाखचे रिझर्व्ह आहेत. 5,000 पेक्षा जास्त त्यांच्याकडे मिसाईल आहेत आणि डेली ओके. महिन्याला त्यांनी 500 मिसाईल प्रोड्यूस करू शकतात. इतकी त्यांची कॅपॅसिटी ओह! आहे. इराण फार मोठा प्रोडक्शन करतोय मिसाईलचा. त्याला माहिती आहे, इस्रायल जो आहे टेक्नॉलॉजिकली सुपिरियर आहे. हां. फार सुपिरियर एअरक्राफ्ट त्याचे चांगले आहेत हं. आणि एअर पॉवर चांगली आहे. F-35 त्यांच्याकडे एअरक्राफ्ट आहेत. 5th जनरेशन एअरक्राफ्ट कुणाकडे? इस्रायलकडे. इस्रायलकडे. अमेरिकेकडे सुद्धा ती आहेत. इस्रायलची जी सेना आहे 1,70,000 च्या आसपास आहे. नंतर ह्याची जी एअर फोर्स आहे फार स्ट्राँग आहे. टेक्नॉलॉजिकली फार स्ट्राँग आहे. त्यांच्याकडे एअर डिफेन्स कव्हर आहे. हं. मिसाईलला रोखण्यासाठी डेव्हिड स्लिंग म्हणून मोठं एअर डिफेन्स कव्हर आहे. म्हणजे ओके. बाहेरनं जे मिसाईल येतो त्याला तोडण्यासाठी त्यांचा एक कव्हर असतो एअर डिफेन्सचा. ओके. हां. डेव्हिड स्लिंग म्हणून आहे, एरो म्हणून आहे. असे 3-4 त्यांच्यावर कवच आहेत. ओके. जसं आपल्या भारताचा सुदर्शन कवच आहे. हां. बाहेरनं मिसाईल आणि ड्रोन आले की रोखण्यासाठी करेक्ट. एअर डिफेन्सचा. तसा त्यांचा ऑलरेडी आहे. कुणाकडे? इस्रायलकडे. हं. आणि इराणकडे काय? इराणकडे मिसाईल्स आहेत. त्याला माहिती आहे मी फेरवलो एअर माझी चांगली नाहीये. हां. माझी सेना फक्त जमिनीवर लढू शकते इथल्या इथं. आणि अमेरिका आणि इस्रायल दूरनं फक्त मारू शकत नाहीत. हां. मारून तुम्ही नुसता नाबूद करता त्यांचे मिलिटरी इन्स्टॉलेशन आणि पॉलिटिकल लीडरशिप. करेक्ट. पण जोपर्यंत तुम्ही ते सत्ता पलटणार नाही ऑन ग्राउंड, तोपर्यंत काही होणार नाही. नाही होणार. हां. त्यामुळं अमेरिकेचा प्रयत्न आहे, की आता बातचीत चालू आहे. पण हं. मला वाटत नाही, की हे बातचीत सक्सेसफुल होईल. हं. त्यांची हे जे वार्तालाप आहे, कुठं काम म्हणजे त्याला सक्सेस मिळेल असं मला वाटत हां. नाही. कारण की इराणचा अल्टिमेट एम आहे, की आपली पॉवर आणि कट्टरमध्ये ठेवावे आणि इस्रायल आणि अमेरिकाचं एम आहे, तिथं डेमोक्रॅटिक आणि फ्रेंडली गव्हर्नमेंट पाहिजे तिथं. हां. हे तिथं दोघांचं हे विचारधारेची लढाई आहे, की पुढे कसं स्वरूप होणार आहे काय? हां. हे स्वरूप आता मागच्या 1 महिन्यापासून पाहतोय. ऑलमोस्ट 1 महिना झालेला आहे. 4 वीक मॅक्सिमम आणखीन 2 ते 4 वीक आणखीन चालू शकतो हे. पण कंटिन्यूअस नाही चालणार. छोटे-मोठे स्ट्राईक होत राहणार आहे ह्याच्यावरती. ओके. आणि इराणला पण सपोर्ट कुणाचा आहे हे पण ध्यान ठेवावं लागेल. हां. तेच हे महत्वाचं तुम्ही आहे. रशियाचा सपोर्ट आहे इराणला ओके. आणि चायनाचा सपोर्ट आहे. तुम्ही हे विचार केला पाहिजे का? हां. कारण की जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं, अमेरिका युक्रेनला सपोर्ट करत होता. ओके. इंटरनॅशनल थोडंसं तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन पाहिली, हं. जागतिक परिस्थिती पाहिली, तुम्हाला लक्षात येईल, की रशिया इराणला सपोर्ट करतोय आणि पूर्ण मिसाईल्स आणि टेक्नॉलॉजी त्यांना देतोय. ओके. ताकी हे युद्ध
जास्त दिवस चाललं पाहिजे. हां. रशियाचं युद्ध 2 ते 3 वर्ष चाललंय. आणखीन चालूच हो, आहे चालूच आहे. युक्रेनचं. मग त्यांना पण पाहिजे की अमेरिकेच्या इथं पाये फसले पाहिजे. करेक्ट, अमेरिका इथं फसलं पाहिजे असं चायना आणि रशियाला वाटणारच ना. करेक्ट. कारण की त्यांनी तुला सपोर्ट केलेलं होतं. कारण की बरोबर. द्वितीय महायुद्धानंतर 2 ब्लॉक पडलेत. हां, एक हां. नाटो ब्लॉक पडला, एक वॉर्सो पॅक्ट. वॉर्सो पॅक्ट जे होता रशियाच्या अधीन होता आणि हं. नाटो ब्लॉक अमेरिकेच्या हाताखाली होता. हे करेक्ट. दोघांचे आपसामध्ये कोल्ड वॉर होतंच. कोल्ड हं. वॉरपासून अमेरिका जिथं-जिथं कम्युनिझम हां. जायचा प्रयत्न करत होता, तिथं तो काढायचा प्रयत्न करतोय आणि जिथं कॅपिटलिझम आहे, डेमोक्रेसी आहे, तिथं रशिया आपलं प्रयत्न करतोय आपलं इन्फ्लुअन्स करण्यासाठी. या दोघांच्या कोल्ड वॉरमुळे हे सगळं छोटे-छोटे युद्ध झाले. 1900 व्हिएतनाम वॉर जो झाला, व्हिएतनाम वॉर हां. झाला, नंतर कोरियन वॉर झाला. त्यामुळे तेच कम्युनिझम आणि डेमोक्रेटिक अमेरिका आणि रशिया पाठीमागे असायचे. ओके. भारत पाकिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तानला सपोर्ट करणारा अमेरिका, हं. आपण सपोर्ट रशियाकडे घेतला. म्हणजे हां. हे कुठे ना कुठे हे 2 सुपर पॉवर इंटरफेअर करतातच. करेक्ट, करेक्ट. ह्यामुळं रशिया आणि इराण, हं. रशिया आणि इराण एकत्र झालेले आहेत आणि चायना सुद्धा सपोर्ट करतो. ओके, आणि हे ओके. युद्ध थोडंसं वाढू शकतं. पण कुठेतरी हे मिडल पाथ हं. त्यांनी दोघांनी काढलं पाहिजे. पण आता हे कळतंय आपल्याला, की इराणला इस्रायल आणि अमेरिका टार्गेट करते आणि इराण त्यांच्याकडे जे सोर्सेस आहेत त्या हिशोबाने ड्रोन हल्ले म्हणा ते ड्रोन करतायत. हल्ले, मिसाईल हल्ले करतायत. करतायत. पण मला हे नाही कळत आहे, की त्यांचेच जे कंट्रीज आहेत हां, चारही करेक्ट. बाजूचे एक्झॅक्टली, दुबई एक्झॅक्टली. असेल, येस, येस. UAE ह्या असेल, प्रश्नावर तिथे का हल्ले करतायत? छान, छान प्रश्न आहे हा. ते UAE तुमचा बहरीन, कटार, हां. नंतर तुर्की. तुर्की तुर्कीपेक्षा कमी झालं, पण सौदी आणि तुमचे हे जे तितके देश आहेत, GCC म्हणतात गल्फ कंट्रीज. हां. का करतो? कारण की हे सगळे त्यांचे अलायज आहेत. अमेरिकेचे अलायज, अमेरिका बेस इथं सगळीकडे आहेत ओके. आणि ती अमेरिकेच्या बेसला टार्गेट करतोय आणि त्यासोबत त्यांच्या सेटली पण टार्गेट करतोय. कारण अमेरिकेला आता इराणची टॅक्टिक्स काय आहे? हं, इराणची स्ट्रॅटेजी काय आहे? हं. की तो पण डायरेक्टली अमेरिकेला हरू शकत नाही. हां. अमेरिकेला जाऊन लढू शकत नाही नाही 13,000 शकत. किलोमीटर. बरोबर. इस्रायल स्ट्राँग आहे. इस्रायलला तो फक्त मिसाईलचे हल्ले करणार. इस्रायल सक्षम आहे स्वतःला हिटबॅक करण्यासाठी. हां, त्याला माहीत आहे आणि इराण त्याला हरू शकणार नाहीये. मग हां. काय करायचं? मग त्यांच्या अलाईजला मारायचं. ओके. म्हणजे तुमच्या मित्रांना मारायचं, छोट्या मित्रांना. हां, ताकी ते मित्र जेव्हा ओरडतील, काय म्हणतील, "अमेरिका आम्हाला वाचव." अमेरिकेवरती हां. प्रेशर घालतील. ते करेक्ट. एक त्यांनी स्ट्रॅटेजी वापरली आहे. दुसरी इराणी स्ट्रॅटेजी वापरली आहे, की ते गल्फ जे आहे, है ना, गल्फ ऑफ एडन तिथनं एक हां, स्ट्रेट ऑफ हर्मुझ हां. म्हणून एक छोटंसं पाण्याची एक बेट वाट आहे. आहे, बेट आहे. हं, बेटामधनं ते जागा जाते. कमी आहे जागा. हं, तिथून सगळे जगातले मॅक्सिमम एनर्जी त्याला हं. म्हणतात तुमचे ऑइल आणि गॅस तिथनंच हां. सौदी अरबची, इराणची, इराकची जितके पण टँकर तिथनं जातात. हं. जग त्याच्यावर डिपेंड आहे. 40% तिथनं व्यापार होतो जगातला. बरोबर. मग तिथं त्यांनी काय केलंय, कंट्रोल ठेवलाय हां. आणि मग ते सगळ्या कंट्री कोणाला ओढणार आहे ते? परत अमेरिकेला म्हणणार, "तू बंद अमेरिकेला. कर." तर हां. हे त्यांनी टेक्निक वापरलेली आहे. हे ओके. त्याची स्ट्रॅटेजी आहे, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि त्याच्या मित्र कंट्रीला त्रास देणे ओके, ओके, ओके. आणि त्यामुळं अमेरिका विल कम ऑन निगोशिएशन टेबल. अमेरिकेने प्रपोजल दिलेला आहे. आता कालच 15 पॉइंटचा प्रपोजल दिलेला आहे. हं, पण इराण त्याला मान्य करत नाहीये. बघूया, इराण पण 5 पॉइंट प्रपोजल दिलेला आहे. हं. बघूया कुठं जाणार आहे. पण मला असं वाटतं, की लढाई कुठं स्टेलमेट असणार आहे. हां, आणि तुम्ही म्हणला, भारतावर ह्याचे काय इम्प्लिकेशन्स आहेत? भारतावर ह्याचे काय इफेक्ट? हां. भारताला ह्याचे इम्प्लिकेशन असे आहेत. भारताला एक पॉझिटिव्ह आणि बॅलन्स स्टँड घ्यावा लागणार आहे. आपण ओके. इस्रायलला पण कडे जाऊ शकत नाही. इराणकडे पण जाऊ शकत नाही. हं. कारण इराण आणि इस्रायल दोन्ही आपले मित्र आहेत. हां. इस्रायल आपल्याला डिफेन्स टेक्नॉलॉजी प्लस त्याच्यातली इनोव्हेशन प्लस फार्मिंग टेक्नॉलॉजी आणि एक स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. म्हणजे ओके. 1999च्या लढाईमध्ये आपल्याला अम्युनिशन कंपनी दिलं होतं. कोण दिलं होतं? ओके. इस्रायलने दिले होते. ओके. 1971च्या वेळेस सुद्धा त्यांनी आपल्याला मदत केली होती. हं. आणि रशिया सुद्धा आपल्याला 1971च्या 99च्या लढाईमध्ये रशियाने आपल्याला मदत केली होती. त्यामुळं आपण हे स्ट्रॅटेजिक आपले काही मित्र आहेत, पार्टनर्स, हं. त्यांना आपण सोडू शकत नाही. आणि हां. इराणचं कसं आहे, इराण आपल्याला आपल्याला ऑइल देतोय आणि गॅस देतोय. करेक्ट. त्याच्यावरती आपण डिपेंडंट आहे. मग हं, त्याला पण आपण सोडू शकत नाही. आणि त्यांचे आपले चांगले संबंध आहेत. हं. छाबार एक मोठा पोर्ट आहे. छाबार पोर्टला आपण डेव्हलप करत होतो याच्या ओके. अगोदरही. छाबार पोर्टला डेव्हलप केल्यानंतर आपले जितके पण माल आपली जे इम्पोर्ट करायचं आहे मिडल ईस्टमध्ये किंवा आपल्याला जे इम्पोर्ट करायचं आहे सेंट्रल एशियामध्ये, हं. छाबार पोर्टवरून डायरेक्ट अफगाणिस्तान, अफगाणिस्तानवरून डायरेक्ट
सेंट्रल एशिया, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान सगळे आपला माल वाहतूक होणार आहे. कारण की ओके. पाकिस्तान आपल्याला देत नाही हां. मधनं जायला. म्हणून हेच आपल्याला एक चांगला रूट होता. हे पण ओके. आपल्या फायद्याचं आहे. त्यामुळं अमेरिका, सॉरी, इराण आणि इस्रायल दोघांसोबत आपल्याला बॅलन्स करून चालावं लागणार आहे. दोघी ओके. आपल्याला महत्त्वाचे आहेत. करेक्ट. आणि अमेरिकेसोबत सुद्धा आपलं एक डिप्लोमॅटिक रिलेशन चांगले आहेत. कधी हं. थोडे नरम-गरम होत असतो. पण हं. आपल्याला त्याच्यासोबत सुद्धा मेंटेन इंडियाची जी पॉलिसी, फॉरेन पॉलिसी आजची जी आहे, हं. सर्वात सुंदर आहे. ओके. आपण पहिले कसं असायचो नेहरूच्या काळात, नॉन अलाइन. हं. आम्ही तुझ्याकडे आहे ना, तुझ्याकडे, मी कुणाकडे राहणार नाही. अलाइनमेंट नाहीच. आज ओके. कशी आपली मल्टी अलाइन, हां. म्हणजे आपण सगळ्यासोबतच आहे. करेक्ट. आपण एक रिजनल पॉवर म्हणून उभरत आहे आणि 2047 पर्यंत आपल्याला एक इम्पोर्टंट पॉवर व्हायचं आहे, विकसित ओके. व्हायचं आहे. हां. त्यामुळं सगळ्यांना घेऊन चालणं जरुरी आहे. आपली पॉलिसी अशी पाहिजे ओके. आणि हे गव्हर्नमेंट तसं करत आहे. आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत, जे प्रधानमंत्री आहेत, त्यांची एक चांगली सुंदर पॉलिसी आहे, फॉरेन पॉलिसी, अँड वी आर डूइंग एक्सलंट इन धिस. ओके. ओके. आणि गॅस म्हणून म्हणतोय, की कालच न्यूजमध्ये होतं, की 1 महिन्याचा गॅस आपल्याला येत आहे. कारण की हं. आपले इराणसोबत चांगले संबंध आहेत. हां. म्हणून इराणने 4 देशाला फक्त तिथे शिप घेऊन जाण्यासाठी सांगितलंय. रशिया, चायना, इंडिया आणि इराक या देशांना त्यांनी ओके. त्यांचे जहाज घेऊन जायला सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्याला घेऊन चालणं जरुरी आहे. दोन्हीकडे आपले यू शुड नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. सगळे ओके. अंडे एका बास्केटमध्ये नाही ठेवायचे. आपले सगळे ठेवायचे. ओके, ओके, ओके. पण अर्थात मध्ये एक अशी बातमी आली होती, की इराण जे आहे ते आता असं म्हणतंय, की तुम्हाला जर आमच्याकडून तेल खरेदी करायचं असेल, तर तुम्ही युआन वापरा, डॉलर वापरू नका. हां, सो हे जे ही होतं गोष्ट काय? हे ऐका. हां, आता दुसरे कारण काय? अमेरिका दुसरं कारण, आता आपल्याला माहिती आहे इस्रायल आणि इराणचा प्रॉब्लेम आहे म्हणून अटॅक केलेला आहे. अमेरिका हं. सुद्धा सपोर्ट करते. अमेरिका दुसरं कारण काय? की एक तर रशिया झाला, दुसरा झाला चायना. हां. चायनाचं मॅक्सिमम जे 70% ऑफ ऑइल आहे, हं. बाहेरनं येतो त्याला. करेक्ट. 20% त्याला इराणकडनं येतो. 16% ते 18% त्याला 14% आसपास त्याला सौदी अरबकडनं येतो. हं. 10 ते 12% त्याला यूएईकडनं येतो. ह्या देशाकडनं ओके. येतो. मग तिथूनच. हां. हां, तयार. मग तो काय करायचा? इराण काय म्हणतोय चायनासोबत, की डॉलरमध्ये करू नका, युआनमध्ये कर. ओके. कारण डॉलरमध्ये, आणि तेच एक्झॅक्टली व्हेनेझुएला जे आहे, हां. त्याचा पण प्रेसिडेंट तोच करत होता, की आपण चायनासोबत युआनमध्ये करूया, डॉलरमध्ये नाही. कारण की प्रत्येक करन्सी ओह! डॉलरमध्ये गेली, तर डॉलर स्ट्राँग होणार आहे. स्ट्राँग होणार. आणि करेक्ट, जे डॉलरमध्ये नाही करणार, डॉलर वीक होणार आहे. करेक्ट. त्यामुळं डॉलर वीक होऊ नये म्हणून हे सुद्धा अमेरिकेचा अटॅक आहे इराणवरती. ओके. हे सुद्धा एक कारण आहे. व्हेनेझुएला अटॅक करणं कारण काय? तेच कारण आहे, मुख्य कारण. हां. डॉलर वीक करायचा प्रयत्न करत होता. चायनाचा इन्फ्लुअन्स वाढत होता. करेक्ट. आता ग्लोबल स्टेटसमध्ये नंबर 1 कोण आहे? अमेरिका आहे. अमेरिकाचं. रशिया त्यांनी तोडलं होतं. करेक्ट. रशिया हळू वर यायला लागले. पण चायना हॅज बिकम व्हेरी पॉवरफुल. हां. चायनाला वरती येऊ द्यायचं नाही त्याला. हं. म्हणून चायनाचे जे रिसोर्सेस आणि ऑइल त्याला जिथनं मिळणार आहे, तिथं तो त्याला अटॅक करणार आहे. ओके, ओके. पण मग आपल्याला आता समजा आपण म्हणतोय, की जसं आता इराण म्हणतोय, की युआनमध्येच तुम्ही पेड करा आणि मग तुम्ही तुमचे तेल टँकर घेऊन जा. आता हे क्लिअर आहे, की चायनाला प्रमोट करायचं काम प्रयत्न इराण करतोय. तर आपण तसं करतोय. करत नाही. आपण डॉलरमध्येच करतोय ना. नाही, नाही. आपलं नाही आपण म्हणत आहे मी. हां. हं. चायना मग इनडायरेक्टली इन्व्हॉल्व का नाही होत आहे ह्या चायना का सिच्युएशनमध्ये? इन्व्हॉल्व होत नाही? चायना त्या स्थितीमध्ये नाहीये. ओके. चायना अगर डायरेक्टली इन्व्हॉल्व झाला, तर त्याला माहिती आहे, की चायना फार स्मार्ट आहे. हं, त्याला माहिती आहे तिची ग्रोथ आणखी हळू व्हायला लागली आहे. हं. तो कसं असतं, टू विन ए वॉर विथआऊट फायटिंग इज द आर्ट ऑफ वॉर. हां. न लढता लढाई जिंकणे हेच लढाईचं कौशल्य आहे. करेक्ट. छत्रपती महाराज सुद्धा अफजल खानाला कसे मारले? हं. पूर्ण सेना लढली का? नाही लढली. त्यांनी 1 टू 1 अफजल खानावरती घेऊन गेले आणि 1 टू 1 भिडी त्याला मारलं. करेक्ट. पूर्ण युद्ध केलं का? नाही. तर आर्ट ऑफ वॉर इज टू सबड्यू युअर एनिमी विथआऊट हं. फायटिंग. न लढता कसं करता येईल? चायना तसं करतोय. आपण न करता दुसऱ्याला आता चायना काय करत होता? पाकिस्तानला म्हणतोय लढा इंडियासोबत. इंडियासोबत लढतो का? नाही लढत. नाही. हां. त्यामुळं चायनाची आणखी सुद्धा तितकी तयारी नाहीये. कारण की त्याची व्हलनरेबिलिटी जास्त आहेत आणि तो आणखीन तयार नाहीये लढाई करण्यासाठी. त्याला तैवान घ्यायचा आहे. चायना बसलेला आहे तैवान घेण्यासाठी. हं. पण अमेरिका सुद्धा तैवानला सपोर्ट करतोय. ही गोष्टी आहेत इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये. चायना इज स्टिल वेटिंग फॉर इट्स टाईम टू कम इंटू वॉर. तो डायरेक्ट न वॉर करता जिंकायचा प्रयत्न करतो. ओके, ओके. इकॉनॉमिकली स्ट्राँग होऊन जिंकायचा प्रयत्न करतो. आता आपण बघितलं, हं. की इराणचे जे राष्ट्राध्यक्ष होते किंवा त्यांचे जे प्रमुख लीडर होते खामोई, त्यांना मारण्यात आलं. पण मी असे व्हिडिओ बघितले, की ते ज्या ठिकाणी राहायचे, ते अंडरग्राउंड त्यांचं घर होतं, म्हणजे बंकर केलेले
आणि त्याच्याही लेयर होत्या 1, 2, 3 आणि सगळ्यात खालच्या लेयरला ते राहत होते. मग तरी एकच अटॅक झाला आणि त्याच्यात ते मारले गेले असं आपल्याला दिसतंय हं. सोशल मीडियाच्या माध्यमातून. हे कसं शक्य झालं? असं आहे ना, की हे युद्धाची तयारी आजपासून नाही केलेली. ही युद्धाची तयारी जी आहे इस्रायल आहे ना, इस्रायल हां, इज आफ्टर इंडियन आर्मी भारतानंतर मला जो सगळ्यात बेस्ट देश मिलिटरीमध्ये वाटतो, हां. तो आहे इस्रायल. ओके. इस्रायलचे लोकं इतके अ, म्हणजे शार्प म्हणा किंवा दूरदृष्टी आहेत. ते 20 वर्षाचं प्लॅनिंग आता आज त्यांच्याकडे 20 ऑलरेडी त्यांना माहिती आहे काय करायचं 20 वर्ष. ओके, इतकं त्यांचं प्लॅनिंग आणि इतकी टेक्नॉलॉजी ते वापरतात. ओके. इराण काय प्रयत्न करतोय, की न्यूक्लिअर एटॉमिक बॉम्ब एनर्जी तयार. बनवायचं. हा करेक्ट. काय प्रयत्न करतोय, की त्याला एटॉमिक बॉम्ब बनवू द्यायचं नाही. हां, म्हणून त्यांनी आता खमेनीचं सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगतोय संदर्भ. जे सायंटिस्ट हां, न्यूक्लिअर बॉम्ब किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, हां. त्या सगळ्या सायंटिस्टला त्यांनी संपवलेलं आहे. ओह! बरं. इराणमध्ये सुद्धा असे लोक आहेत ज्यांना इराणियन गव्हर्नमेंट आवडत नाहीये. ओके. तुम्ही एकदा मागे एक पाहिलं होतं, की एक मुलगी होती. ती बुरखा घातली नव्हती त्यामुळं हां. इराणमध्ये 2023 मध्ये फार मोठा प्रोटेस्ट झाला होता. तिला मारलं होतं. ओके. ती कट्टर गव्हर्नमेंट आहे. शरिया लॉ त्यांनी करते. असं आहे ओह! त्यात कितीतरी लोकं आहेत त्यांना वाटतं, की इराणची गव्हर्नमेंट नाही पाहिजे. हां, हां, हां. काही लोकं त्यांना सपोर्ट करतातच ना. करेक्ट. हे काही लोकं इस्रायलसाठी काम करतात. ओके, ओके. अशी एक गुप्तहेर मुलगी होती, हां. जी तिथं मिनिस्ट्रीमध्ये जाऊन तिथं त्यांनी लग्न करून ज्यू लडकी, ज्यू मुलगी इस्लाम कबूल करून त्याच्यामध्ये राहून ओके. पूर्ण सिस्टममध्ये राहून तिनं सगळी माहिती काढली होती. ओह! इतकी चांगलं त्यांचे स्पाय नेटवर्क आहे. मोसाद म्हणून त्यांची जी एक स्पाय टीम आहे. हं, हं. मोसाद वन ऑफ द बेस्ट इंटेलिजन्स एजन्सी जगामध्ये म्हणू शकतो. ओके. जसं CIA अमेरिकेचा आहे, मोसाद आहे. तसं KGB आपला फॉर्मर रशियाचं होतं. हां. पाकिस्तानचं IS आहे आपलं तसं त्यांचं एक बेस्ट इंटेलिजन्स एजन्सी जगामध्ये मोसाद आहे. त्यांनी सगळी ओके. माहिती. मग हे 7 वर्षापासून आतापासून नाही, फार वर्षापासून तयारी करतायत. कुठे राहतात, काय करतात, त्यांचे एक पॅटर्न ऑफ लाईफ म्हणून एक सॉफ्टवेअर वापरलेलं आहे. ओके. कुठं जातात, काय करतात आणि जे जेव्हा प्रोटेस्ट झालं होतं मागे, हां. सिव्हिल वॉरचा आता मागे प्रोटेस्ट झाला होता इराणमध्ये. तर इराणियन गव्हर्नमेंटने सगळीकडे कॅमेरे लावले होते. ओके. तिथे लावले होते जमिनीवर सुद्धा त्यांचे ऑन ग्राउंड ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे माणसं आहेत तिथं जे इन्फॉर्मेशन देतात. अमेरिकेचे सुद्धा आहे, CIAचे आहे, मोसादचे सुद्धा आहे. ओके. त्यासोबत इलेक्ट्रॉनिक सॅटेलाईट आहे, नंतर कॅमेरेज आहेत. ते कॅमेरा ह्यांनी हॅक केलं होतं. ओह! हॅक करून त्यांनी स्टडी केली. त्यांची मूव्हमेंट कशी होती, काय होती, त्यांची डायरेक्ट खमनीचा त्यांनी स्ट्रेट वे काही करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचे ड्रायव्हर कोण होता, गाडी कुठे लागते, सिस्टममध्ये बॉडीगार्ड कोण आहे, काय कधी मूव्हमेंट एक्झॅक्ट पॅटर्न ऑफ लाईफ त्यांनी स्टडी केली. त्यांना माहीत होतं आणि जमिनीवरती सुद्धा त्याला माहीत होतं, की आज त्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे. ते दिवसा डे लाईटमध्ये केलंय. त्याला माहीत होतं, की सकाळी ऑफिसमध्ये येणार आहे. हां. इतकीच माहिती होती त्यांना, इतकी डिटेल म्हणजे आतला माणूस आहे तो कोणतरी आहे. ओके. IRG गार्डमध्ये सुद्धा काही लोकं जे आहेत ते मोसादसाठी काम करतात. ओके. त्यांचे कमांडर काही आहे ते मोसादसाठी काम करतात. त्यांचे एक कमांडर होते ना आणि एक सायंटिस्ट होते न्यूक्लिअर सायंटिस्ट. त्यांना कसं मारलं एक छोटंसं उदाहरण देतो. हां. टेक्नॉलॉजीचं सॅटेलाईटच्या द्वारे कंट्रोल केलेली गननं मारलं त्यांनी. तो ओह! सायंटिस्ट रोज तिथनं जायचा. त्या सर्कल होता. सर्कल ते तिथं छोटासा स्पीड ब्रेकर होता. ती गाडी स्लो व्हायची. तिथे एक रोज गाडी थांबायची. हां. गाडी थांबायची. हं. तो रोज सायंटिस्ट तिथनं जायचा. मग त्यांचा स्टडी केलं त्यांनी पॅटर्न ऑफ लाईफचा. हं. स्टडी केला आणि तिथे एक LMG लावून ठेवलं. लाईट मशीन गन तिथे होती. मशीन होती. मशीन गन तिथे लावून ठेवली त्यांनी. ओके. आणि रोज तिने एक्झॅक्ट टाईमिंग त्यांनी ते अभ्यास करत एक्झॅक्टली जेव्हा ती गाडी तिथं आली आणि जेव्हा गाडी स्लो झाली, हं. मशीन गननं फायर केलं. करेक्ट त्या सायंटिस्ट गेला. जे ओह! सायंटिस्ट अणुबॉम्ब बनवणार होता सायंटिस्ट गेला. ओके. लूक ॲट द टेक्नॉलॉजी, द काइंड ऑफ टेक्नॉलॉजी दे आर युजिंग. ओके. त्यामुळं इस्रायलची भरपूर तयारी असते. प्रत्येक त्यांचे ठिकाणे कुठं काय आहेत, त्यांची माणसं आत भरलेली आहेत. त्यामुळं दे आर रिअली गुड चांगले आहेत ओके. मोसादवाले. म्हणून ओके. त्या एक्झॅक्ट त्यांनी आज ही मीटिंग होती इतक्या वेळा करेक्ट त्यावेळेस त्यांनी स्ट्राईक केलं त्याच्यावर. प्रिसिजन स्ट्राईक. ओके. म्हणजे आयडियल त्यांना माहिती होतं मीटिंगला कोण-कोण असणार आहे, येस. किती-किती लोकं असणार आहेत. आणि त्यातलं ह्युमन इंटेलिजन्स असतं, प्लस टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स असतं. कॅमेरे हॅक केले होते. कॅमेरे हॅकद्वारे त्यांनी पॅटर्न ऑफ लाईफ कसं राहतो, कसं हे सगळं त्यांनी जोडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोडून त्यांनी एक्झॅक्ट काय होणार आहे एक्झॅक्ट पुढचं त्यांनी प्रिडिक्शन केलं होतं. ओके. ओके. त्यामुळे ते मारू शकले त्यांना. तुम्ही आता बोलताना सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे प्रत्येक इंटेलिजन्स देशाच्या काही इंटेलिजन्स आहेत. जसं आपलं रॉ पण आहे. आहे. सो आत्ता रॉ खूप चर्चेत आलंय.
कारण की धुरंधर आता रिलीज झालाय आणि त्यामुळे रॉला अजून एक चर्चा आली आहे, की रॉचे काही एजंट होते, ते खूप त्यांना वेदनादायी मरण आलं, असं आपल्याला ऐकायला मिळतंय. जसं आपण धुरंधरमध्ये पाहतोय काही त्याचे दृश्य पण आहेत तशी. मग एकंदर आपली जी रॉ आहे, तर जरा त्याविषयी सांगा ना, की एक्झॅक्टली ती कधी सुरू झाली? सध्या कार्यरत आहे का? कोण कंट्रोल करतं? बघा, रॉ हे आपली रिसर्च अँड एनालिसिस विंग म्हणून आहे. हं. हे 1968, 67-68 ला स्टार्ट झालेली आहे आणि पाकिस्तानची आय-एस-आय 1948 स्टार्ट झालेली आहे. ओके, आपल्या अगोदर स्टार्ट केली आहे त्यांनी. 1948 ला स्टार्ट केलेली आहे. ओके. आय-एस-आय हं, इंटर सर्व्हिसेस एजन्सी त्याची आहे. हं, इंटेलिजन्स एजन्सी कोणाची आहे? पाकिस्तानची. आपली रॉ रिसर्च अँड एनालिसिस विंग. हं. हे एक्सटर्नल बाहेरचे जितके पण इंटेलिजन्स गॅदर करायचे ह्यांची कॅपेबिलिटी आहे. हां, आणि तेव्हा 1968 ला सुरू झालेली आहे. असं भरपूर ऑपरेशन्स रॉने केलेले आहेत. स्पेशली एक मोठा ऑपरेशन जो होता 1971 जे ऑपरेशन होता. ओके. सगळ्यात सुंदर त्यांनी ऑपरेशन रॉने केलेला होता. हं. तिथं बांगलादेश आणि पाकिस्तान जे आता आजचा ईस्ट पाकिस्तान म्हणतात तर बांगलादेश बांगलादेश. हां. आणि वेस्ट पाकिस्तान हे दोन्ही मध्ये लढाईत आपल्यासोबत कितीतरी लोकं भारतामध्ये येऊन सेटल व्हायचे. इमिग्रेशन इल्लीगली बांगलादेशी. ओके. तेव्हा इंदिरा गांधींनी प्रश्न उचलला होता आणि सगळं चाललं होतं. हं. त्यावेळी पूर्ण माहिती आणि मुजीबुर रहमानच्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करणं हे आपले रॉक करत होते. इंटरनल ओके. पूर्ण माहिती आणि मुक्ती बाहिनी जी संस्था किंवा जे ऑर्गनायझेशन त्यांनी स्थापना केली. मुक्ती बाहिनी जी एक ऑर्गनायझेशन होती, जे बेंगॉली लोकांची होती, ती पाकिस्तान आर्मीच्या विरुद्ध लढत होती. हां, पाकिस्तान आर्मी ईस्टमध्ये होते आणि वेस्टमध्ये होते. ती पूर्ण माहिती आपल्याला मिळायची. कुठं काय व्हायला लागलं एक्झॅक्ट माहिती आपल्याला हां. रॉचा फार मोठा रोल आहे. ओके. म्हणजे कसं कुठल्याही लढाईमध्ये बघा कसं असतं, युद्धामध्ये किंवा कुठल्या देशामध्ये एक इंटेलिजन्स एक महत्त्वाचं पार्ट आहे. स्ट्राईक फोर्स, मिलिटरी आणि हे स्ट्राईक हं. फोर्स आहे. वी आर ऑल स्ट्राईक फोर्स. पण इंटेलिजन्स इज व्हेरी इम्पोर्टंट. कुठं काय होणार आहे करेक्ट. आणि कधी होणार आहे. जसं हं. शिवाजी महाराज गुप्तहेर ठेवायचं आपलं खातं. हां, करेक्ट. की कुठं काय होणार दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. हं. त्यावरती आपल्याला वर्क केलंच पाहिजे आणि रॉ ते काम करायचं. ओके. 1971 च्या लढाईमध्ये फार सुंदर काम केलं. त्यानंतर 78-79 मध्ये सुद्धा रॉनी छान काम केलं होतं. तेव्हा एक आपली ओपन सोर्समध्ये डोमेनमध्ये आहे. जियाउल हक हे एक तिथले चीफ होते. हं. त्या चीफने आर्मी चीफ ऑफ पाकिस्तान तिथले तानाशाही होते. आपले मोरारजी देसाई होते. हं. रॉने इतकं चांगलं ऑपरेशन केलं होतं, की त्यांची पूर्ण एटॉमिक एनर्जी कहुटामध्ये त्यांचे कुठं प्लांट होणार आहे, कुठं एटॉमिक बॉम्ब सगळी माहिती काढली होती. ओके. आणि ते माहिती काढून आपण रिसर्च रॉचे जे चीफ होते त्यांनी प्राईम मिनिस्टर सांगितलं होतं. प्राईम मिनिस्टर तेव्हा नाही म्हणलं. ओके. आपल्याला हे करायचं नाहीये. ते गांधीयन विचाराचे होते. ओके. त्यांचे आपण त्यांचे पूर्ण कॉम्प्रोमाईज केलं होतं ते. हं. पूर्ण त्याला हॅक केलं होतं. त्याला आपण आरामसे न्यूक्लिअर वेपन बनवून देऊ शकलो नसतो पाकिस्तानला. हं. पण तेव्हाचे जे आपले प्राईम मिनिस्टर होते त्यांनी त्याला जियाउल हकला फोन केला सांगितलं, की तुम्ही कहुटामध्ये काय करताय? कहुटामध्ये तुमचं हे झालेलं आहे. ओह! आणि तेव्हापासून आपले रॉचे कितीतरी लोकं कॉम्प्रोमाईज झाले. कितीतरी आपले रॉच्या एजंटला मारलं गेलं पाकिस्तानमध्ये. ओके. ते म्हणाले, "हमको पता है." त्यांना फोन करून सहज सांगितलं, "इथं तर तुमचे चालू आहे." मग त्याला वाटलं, की बाबा ह्याच्यामध्ये कोणते इन्फिल्ट्रेट केलेलं आहे त्यांच्या हां. एजन्सीमध्ये. पण तेव्हा त्यांनी मारलेलं होतं. तर रॉचं चांगलं फार ते एक ऑपरेशन चांगलं असं भरपूर ऑपरेशन्स आहेत. 71चं आहे, कौटाचं आहे. नंतर कारगिलच्या वेळेस सुद्धा आणि 1984 मध्ये एक ऑपरेशन म्हणता येईल काय आपलं ऑपरेशन मेघदूतमध्ये त्यांनी असं माहिती दिली होती, की सियाचीन ग्लेशियर फार मोठा जमिनीचा तुकडा आहे. बर्फाचा हां. फार मोठा जमिनीचा तुकडा आहे. हाईट्समध्ये आहे. हं. -50 डिग्रीमध्ये इथं जवान राहतात. हां. ती फार स्ट्रॅटेजिकली इम्पोर्टन्स आहे. तिथं बसलं ना कोणी त्या पहाडीवरती, हां. की तो चायनाला पण बघू शकतो, पाकिस्तानला पण, इंडियाला पण. ओके. इतकी चांगली तिथं डॉमिनेट करतो ती हां. उंचाई. ते आपल्याला तिथून बघू शकतो पण कंट्रोल करू शकतो एरिया. हां. त्या एरियामध्ये पाकिस्तान फॉरेनमध्ये विंटर कपडे, जे थंडीचे कपडे असतात, मोठे बूट असतात, हां. बर्फामध्ये ते विकत घेत होते. ती माहिती करून आम्हाला दिली इथं. भारतीय सेनेला सांगितलं, ओके. लगेच टिप ऑफ केलं. भारतीय सेना त्यांच्या अगोदर जाऊन वर बसली. तर म्हणजे ओके. इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पोर्टंट. ते असं म्हणजे भरपूर असं आहेत ऑपरेशन्स. धुरंधर बघता ना, हं. धुरंधर एक असं काही इंडिव्हिज्युअल कोणी माणूस नाहीये. हां. मूव्हीमध्ये दाखवलंय, छान दाखवलंय आणि कसं थोडंसं प्रत्येक मूव्हीला मसाला, ॲक्शन पाहिजे हां, असतं. हां, मग ते हां. दाखवलंय छान. पण त्याचा कन्सेप्ट समजून घ्या. धुरंधर म्हणजे असं कोणी व्यक्ती नाही. धुरंधर म्हणजे काय म्हणतो, आपले एन-एस-एस म्हणजे धुरंधर आहेत. ओके. अजित डोल सर आमचे धुरंधर आहेत, असं समजून घ्या तुम्ही. ओके. त्यांनी भरपूर ऑपरेशन केले. त्यांनी भरपूर अ, हे सगळे जे प्लॅनिंग त्यांच्या त्यांचेच माइंडसेट आहे ना. ओके. एक
2014 नंतर किंवा 89 नंतर आपले भरपूर रॉचे जे ॲसेट्स होते ते कॉम्प्रोमाईज झाले होते. हां. नंतर आय.के. गुजराल आपले होते प्राईम मिनिस्टर. त्यांनी पण जास्त हे केलं नव्हतं, त्यावरती भर दिलं नव्हतं. पण ह्या गव्हर्नमेंटनंतर परत आपण चांगलं जोर देतोय, चांगलं काम ओके. करतोय. म्हणून 14 पासून आतापर्यंत भरपूर जी कामगिरी झालेली आहे, हां. त्याच्यामध्ये हेच दाखवलं आहे धुरंधरमध्ये. की ओके. घुसून आत, की जे लोकं हायजॅक केले होते 2001 मध्ये प्लेन हायजॅक केला होता. हां. इलियास काश्मीरी, नंतर तो एक मेजर इक्बाल, हे सगळ्यांनी जे प्लॅनिंग केली होती, ते सगळे आज नाही आहेत. हां. का नाही आहेत? कारण की आपला कोणतरी आहे, जो तिथे ऑपरेट करतोय. कालच 2 दिवसाच्या न्यूजमध्ये तुम्ही पाहिलं असेल, लष्करी तोयबाचा जो नंबर 2 हेड हो, 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 मशिदीमध्ये हो. त्याला मारलं. मारलं त्याला. करेक्ट. मस्जिदमध्ये ईदची नमाज पढतामध्ये मुरुदके जे हेडक्वार्टर आहे मुरुदके, हां. लष्करी तोयबाचा, तिथंच एका माणसाने त्याला मारलं. करेक्ट. नंबर 1 आहे हं. हाफिज सईद, त्याचा नंबर 2 ला मारलं त्या मस्जिदमध्ये. म्हणजे हं. काहीतरी कोणतरी करतंय. करेक्ट. पुढच्या देशाला कळायला पाहिजे, की हां. भैय्या पहिलं आपण डिफेन्सिव्ह असायचो. डिफेन्सिव्ह म्हणजे हां. तुम्ही मारताय, मी फक्त वाचवतो स्वतःला. करेक्ट. आता असं नाही. आता ऑफेन्सिव्ह डिफेन्स आहे. म्हणजे हां. एखादा मी मारणार पण आहे, डिफेन्स पण करणार आहे. हे असेल तरच इंडियाला सिक्युरिटी वाईज आपण स्ट्राँगवर राहणार आहे. करेक्ट. आपल्याला जगामध्ये जर काही बनायचं असेल, तर 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हां. एक तर तुमची सिक्युरिटी आणि इकॉनॉमी. करेक्ट. मिलिटरी स्ट्राँग व्हायचं आहे, हं. सिक्युरिटी स्ट्राँग ठेवायचं आहे आणि तुमचे इकॉनॉमी, हां. तुमची जी इकॉनॉमी तुम्ही स्ट्राँग केली तरच तुम्ही जगामध्ये रिजनल पॉवर आणि तुम्ही स्ट्राँग होणार आहे. कारण की करेक्ट. जगामध्ये आपण स्ट्राँग लोकांनाच फक्त रिस्पेक्ट देतो. हां. करेक्ट आहे. वी रिस्पेक्ट ओनली स्ट्रेंथ, हं. वीकनेस को कोई रिस्पेक्ट नहीं करता है. करेक्ट. सो इसीलिए वी हैव टू बिकम स्ट्रॉन्गर. ओके. इतिहास वही लिखता है जो पावर में रहता है. चाहे हां. पावर में गलत हो या सही आदमी हो. जो पावर में है वो पावर में है. पण भारत असा देश आहे, पॉवरमध्ये राहील पण आपण आध्यात्मिक आहोत, आपण नैतिक आहोत. हां. आपण आपले जे पूर्वज आहेत राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, आपण नैतिकतेवर चालणारे देश आहोत. करेक्ट. पण आपण स्ट्राँग झालंच पाहिजे. आपण ऑफेन्सिव्ह राहिलेच पाहिजे. करेक्ट. म्हणून आपण हे ताकद वाढवतोय आणि धुरंधर त्याच्यावरतीच बेस्ट आहे मूव्ही. ते की ओके. आपण आपले जे दुश्मन आहेत, पाकिस्तानमध्ये ज्यांनी कांड केलेले, आपण त्यांना सोडणार नाहीये. हे हं. मेसेज त्यांना द्यायचं आहे. नाही आता आपण बघतो की धुरंधर रिलीज झाल्यापासून पाकिस्तानमध्ये आपल्याला असे व्हिडिओ येतायत, येस, की येस, ते येस. इकडचे पोलिस चेक जाऊन चेक करतायत. करतायत. रस्त्यावर तर कोणी भिकारी असेल तरी तो कोण आहे का एजंट वगैरे असं सगळं सुरू आहे. ते करतायत, पण त्यांना माहीत नाही. फक्त हे एक आता न जुनी झाली टेक्निक. हां. नवीन टेक्निक काय करणार त्याला माहीतच नाही. करेक्ट. काय नाही नवीन टेक्नॉलॉजी जसं तो म्हणला ना, की इस्रायल कसं करतो, हं. नवीन-नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो. नवीन-नवीन करेक्ट. हं. वेज. तसं आपल्याला पण नवीन-नवीन वेज आणि नवीन-नवीन तरीके डेव्हलप करणारच. आपली एजन्सी फार हे सांगायचं, की आपली एजन्सी इज अ गुड सेफ हँड. करेक्ट. मध्ये कॉम्प्रोमाईज झाली होती. परत वी आर बॅक ऑन द ट्रॅक. ओके. धिस इज व्हॉट आय वांट टू टेल. ओके, ओके, आपण ओके, सेफ हँडमध्ये आहेत. ओके. तर मला हे विचारायचं जसं आता तुम्ही म्हणालात, की पाकिस्तानला न्यूक्लिअर पॉवर बनवण्यासाठी रोखू शकलो रोखू असतो नाही आपण. शकलो आपण. आपण रोखू शकलो असतो. हां. पण आपण चुकलो ना तेव्हा. पण मग त्या केसमध्ये जसं बघायला गेलं, टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून भारत पाकिस्तानच्या कितीतरी पुढे आहे. आधीही येस. आणि आत्ताही. मग त्यावेळेस त्यांना न्यूक्लिअर पॉवर बनण्यासाठी कुठल्या देशांनी मदत केली होती? आता असं म्हणजे अंदेशा आहे, की चायना एक ओके. वन ऑफ द कंट्री विच पण थोडंसं अमेरिका सुद्धा त्याच्यामध्ये मागे म्हणू शकतो आणि नॉर्थ कोरिया सुद्धा म्हणू शकतो. मेन तर नॉर्थ कोरिया आणि चायनाच त्यावरती जास्त आपलं फिंगर पॉइंट करत असतात. ओके. चायना आणि नॉर्थ कोरिया हे मदत केली. त्यांचा एक सायंटिस्ट होता ए.क्यू. खान. ओके. तो जगभर फिरायचा इकडे-तिकडे. तो काय करायचा इकडे-तिकडे ब्लूप्रिंट चोरायचा. बरं. नॅचरली जसं आपले ए.पी.जे. कलाम होते, आपले जे सर्वपल्ली राधाकृष्ण. राधाकृष्ण होते. अशी सायंटिस्ट त्यांच्याकडे नाहीच आहेत. नॅचरली ते हां. फक्त कट कॉपी पेस्ट करतात करेक्ट. पाकिस्तानी. हां. ते आहेत का पाकिस्तानी? पाकिस्तानी कुछ नहीं है. पाकिस्तानी आर आवर डीएनए ओनली. हां. ज्या दिवशी पाकिस्तानने एक्सेप्ट केलं, की आपण भारतीय आपले पूर्वज आहेत, त्या दिवशी भांडणं मिटणार आहे. करेक्ट. पाकिस्तानचं आपलं भांडण कशामुळे आहे? हां. आयडिओलॉजिकल डिफरन्स. आता म्हणलं इराणचं आणि इस्रायलचं तेच आहे. करेक्ट. जमिनीत तर भांडणं आहेच आहे काश्मीरसोबत. पण ते काय करतो आयडिओलॉजी वापरतो. हां. तो म्हणतो आम्ही इस्लामिक देश आहे. त्याच्यामुळे तो इस्लामिक देश आहे म्हणून त्याला सेपरेट राज्य मिळालंय. हां. त्यामुळे ते फक्त मोटिव्हेट करतो धर्माच्या नावावरती करेक्ट. आणि भारतामध्ये सुद्धा तो करतो. 1989 ला हां. जेव्हा मोरारजी देसाई होते, तेव्हा जियाउल हक होतं. त्यांना लक्षात आलं,
की 3 लढाया 47, 65 आणि 71च्या लढाईमध्ये तर 2 फाळण्या केल्या आपण पाकिस्तानच्या, 2 तुकडे केले. करेक्ट. त्यानंतर त्याला लक्षात आलंय, की आपण ह्याच्यासोबत समोरासमोर जिंकू शकत नाही. हां. त्यामुळं त्यांनी ऑपरेशन टोपॅज नावाचं एक ऑपरेशन लॉन्च केलं 1989 मध्ये, ओके. 1989 मध्ये. हं. हा ऑपरेशन जो आहे, ह्या ऑपरेशनच्या तहत ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. ओके. भारताला हळू कट करत त्याला इंटरनली ब्लीड करायचं इंटरनली भारताला. ओके. बाहेरनं पाकिस्तान इकडे चायना इंटरनली ब्लीड करायचं म्हणजे आत त्याला कमजोर करायचं हे त्याचा एम होता त्या ऑपरेशनचा. ओके. त्यामुळं आपल्या देशामध्ये जे तुम्ही बघता की टेररिझमचे बॉम्ब ब्लास्ट व्हायचे मुंबईला हो. त्याच्या अगोदर प्रत्येक वर्षी मुंबई, पुणे, कुठे ना जर्मन कुठे ते बेकरी झालेत. किंवा बंगलोरमध्ये, चेन्नईमध्ये, दिल्ली कृष्णा बेकरी, दिल्लीमध्ये जे मार्केटमध्ये कुठे ना कुठे हो. व्हायचे. आता होत नाहीत 14 हं. पासनं. त्याचं एम होतं की इंडियाला आतनं पोकळ करायचंय. ओके. टेररिझमनं सेकंड काउंटरफेट करन्सीवरनं. हं. म्हणजे नकली नोटा इंडियामध्ये पंपिंग हो, हो, करायच्या. हो, हो, हो. हे आहे. ते धुरंधरमध्ये दाखवलं बघा. धुरंधरमध्ये दाखवलं ना, की एक मिनिस्टर जाऊन आपले काउंटरफेट करन्सीचे जेवून ते असतात ना, छापणारे ते मशीन असतात. हां. ते जाऊन एक्सचेंज करतात पाकिस्तानसोबत. ओके. म्हणजे ती सांगतो की आय-एस-आयचं पहुंच कुठं होतं? आय-एस-आयचं पहुंच इंडियामध्ये होतं. आणि ओके. त्यामुळं 89 झालं. 89 मध्ये त्यांनी ठरवलं की आपल्याला पोकळ करायचं आहे. टेररिझम, नंतर हं. काउंटरफेट करन्सी, नंतर ड्रग, नार्कोटिक्स, इंडियामध्ये ड्रग्स पाठवायचं. हां. फोर्थ इज त्याला म्हणतात डेमोग्राफिक चेंज. बांगलादेशी इकडे-तिकडे सगळ्या लोकांना इंडियामध्ये भरायचं. तुम्ही सांगा बांगलादेशी जाऊन जम्मूमध्ये येऊन राहतात. हो. का? बांगलादेशी जे आहेत मुस्लिम बांधव तिथे जाऊन का राहतात? करेक्ट. आय-एस-आय त्याच्या मागे आहे. हं. आय-एस-आयचं एम आहे की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे पसरले भरलेले पाहिजे. आहेत. हां. मग तुम्ही काय करता? इल्लीगल इमिग्रेशनची लोकांची पॉप्युलेशन वाढवायची. करेक्ट. हे सगळं गेम आय-एस-आयचं आहे. हं. त्यानंतर लँड जिहाद, वक्फ बोर्डनं जमीन कब्जा हां. करायची. करेक्ट. ते बिल पारित केलं 2013 मध्ये काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये. हं. पण त्या आता त्यांनी अपोज करून ते चेंज अमेंड केलंय. पण त्या बिलमुळं कुठेही जे जमीन आहे त्यांची हां. असं वक्फ बोर्ड करू शकायचं. पण ते चॅलेंज करून आता नवीन त्यांनी बिल अमेंडमेंट केलेली आहे. ते लँड जिहाद झाला. मग हां. लव्ह जिहाद एक अँगल आहे ते पण आहे. करेक्ट. हां. असं नाही की ते पण आहे. त्यानंतर आहे तुमचा इल्लीगल इमिग्रेशन झाला. डेमोग्राफिक एक्सप्लोजन त्यांना लोकांना लोकसंख्या वाढवायची. पण हां. ओव्हरऑल त्यांचं गजवाये हिंद करायचं आहे त्यांना. हां. इस्लामिक राष्ट्र करायचं आहे पाकिस्तानला. त्याचं झालेलं आहे. तरी पण तो ते आपले आणि पाकिस्तानचे काय आयडिओलॉजिकली डिफरन्स विचारधारामुळं लढाई आहे. ओके. छत्रपती शिवाजी महाराजची आणि औरंगजेबची लढाई कशामुळे होती? धर्म तर एक नावासाठी आहे, पण करेक्ट. विचारधाराच आहेत ना. बरोबर आहे. विचारधारा. धर्मावर आपण मी ॲज अ मिलिटरी लीडर मला माहिती आहे, हं. की 2 आयडिओलॉजिकल डिफरन्सेस विचारधारेच्यावरती लढाई आहे. आता हे विचारधारेवरतीच येऊयात आपण परत. जसं आता इराण एक इस्लामिक कंट्री आहे, बरोबर आहे. आणि इस्रायल ज्यू आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यामध्ये वाद आहेत पहिल्यापासून. येस. पाकिस्तान इस्लामिक कंट्री आहे. मग पाकिस्तान इराणला सपोर्ट का नाही करत आहे? ओके. पाकिस्तान इराणला का सपोर्ट करत नाही? कारण की पाकिस्तान अमेरिकेचा पपेट आहे ओके. आणि अमेरिकेकडनं भरपूर डॉलर घेतो, भरपूर कामं करत असतो. हां. अफगाणिस्तानमध्ये जितकं पण काही काम करायचं होतं रशियाच्या विरुद्ध, हां. पाकिस्तानने सपोर्ट केलं होतं ना. पाकिस्तानने बेस दिली होती. म्हणून पाकिस्तानला पैसे मिळत होते. पाकिस्तानला वेपन्स मिळत होते. कारण की त्याला काय करायचंय, अमेरिका किंवा चायना सपोर्ट घेऊन भारताविरुद्ध लढायचं आहे. त्याला हो. वाटतं की मी ह्याला सपोर्ट करेन, ह्याच्याकडनं काय तर मागेन, भीक हां. मागेन, ह्याच्याकडनं भीक मागेन आणि भारताला लढेन. भारतासाठी. त्याला वाटतं की हां. मी काश्मीर घेईन, काश्मीर त्या डोक्यामध्ये ते एक आहेच आहे. हां. मग त्यामुळे हा सपोर्ट त्याला करतो आणि आत्ता काय सपोर्ट करतो, इराण इज अ शिया कंट्री आणि पाकिस्तान मोस्टली सुन्नी आहेत हां. आणि ते पण एक अँगल आहे. हं. आणि इराण आणि पाकिस्तानची बॉर्डर पण आहे. तिथे पण बलुचिस्तानच्या सोबत ती बॉर्डर आहे. तिथे पण ते भांडणं त्याचे मतभेद आहेत. हां, 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 हां. त्यामुळं ते त्यांना सपोर्ट करतात. एक तर ओके. अमेरिकेमुळं आणि एक त्यांची शियाचं थोडंसं एक अँगल आहे तिथं सपोर्ट करतात. ओके. मी तुम्हाला सांगतो परत, हं. हे सगळं आयडिओलॉजी तुम्ही म्हणा, विचारधारा हे सगळं गौण आहे. इम्पोर्टंट नाहीये. हां. सगळ्यात इम्पोर्टंट आहे पॉवर, सत्ता. करेक्ट. पॉवर. हां. हाऊ टू कम इन द पॉवर. चाहे तुम्ही धर्माचा वापर करा, चाहे तुम्ही जातीचा वापर करा, चाहे तुम्ही पैशाचा वापर करा. कसेही करून पॉवरमध्ये या. हां. हेच पाकिस्तान आहे, हेच जगामध्ये आहे. ओके, ओके. आणि हेच तुमच्या लोकल पॉलिटिशियनना सुद्धा हेच आहे. हां. कसेही करून त्यांना सत्तेमध्ये यायचंय. करेक्ट. त्यांना काही मतलब नाही देशाबद्दल. हं. असं काही लोकल लेव्हलचं असं असतं. दिस इज व्हॉट एक्झॅक्टली होल वर्ल्ड इज रिव्हॉल्विंग अराउंड. जग त्याच्याच विरुद्ध फिरतो पॉलिटिक्सच्या आसपास. ओके, ओके. पण आता जसं आपण बघतोय, की इकॉनॉमिकली पाकिस्तानचं दिवाळं निघालेलं आहे. निघालेला आहे. खूप महागाई आहे. काहीच तिथं सहज मिळत नाहीये. पण
तरी आता तालिबानवरती एअर स्ट्राईक चालू आहे, एक्झॅक्टली. सगळं चालू आहे. मग हां. ह्यासाठी जो लागतो पैसा, हे कुठून येतंय? आता तिला अमेरिका देतो ना. ओके. अमेरिकेत छोटं-छोटं मध्ये-मध्ये त्याला छोटे-मोठे आता त्याचा वर्ल्ड बँकवरून लोन सँक्शन होणार नव्हता. हां, त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला सपोर्ट केला. हां. अमेरिकेने सपोर्ट केला त्याला. ऑपरेशन सिंदूर कर म्हणून. अ, आता भारतामध्ये जेव्हा ऑपरेशन सिंदूर झाला, जेव्हा आतंकवादीने आपल्या लोकांना मारले, भारताने स्ट्राईक बॅक केला हां. आणि आपल्या भारताला माहीत होतं की एक्झॅक्टली काय करायचं आहे. 3 ते 4 दिवसामध्ये स्ट्राईक करून आपण परत आलो लगेच. करेक्ट. आहे की नाही? तर म्हणजे कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन. हां. कधी लढाई रोखायची आपल्याला माहिती पाहिजे. हां. असं नाही की चालत गेले. पण बाकी चायनाला आणि अमेरिकेला पाहिजे होतं की बाबा हे लढत राहायला पाहिजे. कारण की अमेरिकेला वाटत होतं की माझे हत्यार त्यांनी घेतले पाहिजे विकत. अमेरिकेला हां. वाटत होतं की आपण त्याचं ऐकायला पाहिजे, त्याला सगळं घेतलं पाहिजे. F-35 वगैरे. ओके. हे फार इंटरनॅशनल पॉलिटिक्स पण आहे त्याच्यामध्ये. ओके, ओके. म्हणून म्हणजे ते सपोर्ट करायचे. तसंच अफगाणिस्तान. आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दोघं मुस्लिम कंट्री. मग काय करेक्ट. लढतायत? हो ना, हो. कारण की ते अगेन ते जमिनीसाठी आहे. ड्युरॅन्ड लाईन ते एक लाईन जी आहे, बॉर्डर जी आहे, हां. इंग्रज लोकांनी त्याला खेचलेली आहे. ओके. अफगाणिस्तान त्याला मान्य करत नाहीये. पश्तो हां. लोकं त्याला मान्यच करत नाहीत. हं, हं, हं. आणि पाकिस्तानला वाटतं की अरे ये तो उसको कुछ नहीं पता, तालिबान हमारा ही आदमी है. तालिबानला खडा कोण केलं होतं? अमेरिकेने. बॅक्ड बाय पाकिस्तान. ओके. फक्त जिहाद धर्माच्या नावाखाली रशियाला बाहेर काढण्यासाठी. रशिया गेलं, अमेरिका राहिलं 20 वर्ष. अमेरिकेला जेव्हा अमेरिका आणि तालिबानने दोस्ती केली तेव्हा वार्तालाप केली तेव्हा अमेरिका बाहेर गेलं. तालिबान जेव्हा स्वतः राज्यामध्ये आलं, पाकिस्तान म्हणतो, "अरे ये तो हमारा जान-पहचान का, हे आपलाच मित्र आहे." पण त्याला लक्षात आलं की बाबा आणि पाकिस्तान काय करायला लागला? ड्युरॅन्ड लाईनला चेंज करून ती जागा घ्यायला लागला. हां. अफगाणिस्तानला ते पटलं नाही आणि सगळ्यात मोठं म्हणजे अफगाणिस्तानची लोकं फार नफरत करतात पाकिस्तानीला. ओके. पाकिस्तानी खोटे आहेत. खोटारडे लोकं हं. आहेत. एकदम खोटारडे. पाकिस्तानचं जे अस्तित्वच आहे, झूठ के ऊपर है. ओके, खोटारडेपणावरती आहे. ओके. कधी आता ऑपरेशन सिंधू झाला. त्यामध्ये त्याने काय म्हणले, "काही झालं नाही. आम्ही ते झालंच नाही. 6 विमान मारले, हे मारले, ते मारले. हे विमान मारला." आणि 26 जानेवारीला आपण तेच विमान उडून दाखवला हं, त्यांना. ते म्हणले, "हे विमान पाडलं होतं आम्ही." रफाल नाही पाडला. मग ते हं. खोट्यावरती प्रोपगंडावरती चालतो तो. आणि तिथं जगामध्ये प्रत्येक देशामध्ये एक आर्मी असते. हं. पण अमेरिकेमध्ये आर्मी आहे ज्याला देश आहे. प्रत्येक ओके, शॉट आर्मी कॉल करते असं आहे. ओके, फार ओके. मोठा आपला दुर्दैव आहे किंवा सुदैव आहे मला माहीत हं. नाही. पण तिथं पाकिस्तानमध्ये जोपर्यंत तिथली आर्मी येणार आहे, ISI असणार आहे, तोपर्यंत हे छुटपुट चालू राहणारच आहे. ओके, ओके. आणि अफगाणिस्तानच्या लोकांनी त्यांनी अटॅक केलं आणि परत त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांनी अटॅक केलं. अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांनी काय अटॅक केलं? पाकिस्तानच्या लोकांनी. म्हणजे ते तिथं आहे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान तो आमच्यावर अटॅक करतोय. म्हणून तिथल्या आतंकवाद्याला मारण्यासाठी आम्ही अटॅक केला. ओके, असं पाकिस्तान म्हणतोय. पण ओके. अफगाणिस्तानची लोकं म्हणतात तसं नाहीये. हं. तर तिथे एक बॉर्डर सुरू आहे. वॉर्स छोटं-मोठं इंडियासोबत सुरू आहे. बलुचिस्तानमध्ये ते त्याचा धिंगाणा चालू आहे. हां. बलुचिस्तानची आर्मी, बलुचिस्तानचे लोकं त्यांना मान्यच करत नाही पाकिस्तान आमचा आहे म्हणून. हो. बलुचिस्तानचे लोकं उलटं भारताला मान्य करतात. करेक्ट. बलुचिस्तानमध्ये लोकं मराठा लोकं आहेत तिथं. जे हां. आपल्या 1971च्या लढाईमध्ये 61च्या लढाईमध्ये घेऊन गेलो पानिपतच्या, हां. ते तिथे सोडलेले मराठा आपले आहेत लोकं ते. हं, हं. त्यांना आपल्याबद्दल अभिमान आहे, आपल्याबद्दल एक अटॅचमेंट आहे हां. भारताबद्दल. ते म्हणजे पाकिस्तानला आज नाही तर उद्या पाकिस्तानचा कार्यक्रम झाल्याशिवाय आपण शांती बसू शकत नाही. माझं तर असं म्हणणं आहे. ओके. स्ट्राँगली माझं एनालिसिस आहे, की पाकिस्तानचे तुकडे झाल्याशिवाय आपण पीसफुली राहू शकत नाही किंवा पाकिस्तान आर्मीच्या हातामधून सत्ता काढा. नॉर्मल पाकिस्तानी सिव्हिलियन जे लोकं आहेत, हां. त्यांच्या जसं आपल्याकडे सरकार असते, सिव्हिल हां. गव्हर्नमेंट त्यांच्या हातात सत्ता द्या, चांगलं होऊ शकतं. सो आता इतक्या वेळ झाला आपण युद्ध सगळ्यांच्या ज्या काही टेक्निक्स आहेत, ताकद आहेत याविषयी बोलतोच आहे. पण तुम्ही स्वतः 24 वर्ष सेनेमध्ये होता. तर तुमच्याविषयी जरा काही अनुभव सांगा. तुम्ही कुठल्या लढाईमध्ये होता? तुम्ही स्वतः वॉरला फेस केलंय का? मी 99 कारगिलच्या वेळेस मी होतो बॉर्डरवरती होतो. पण मी ॲक्चुअल युद्धात तेव्हा नव्हतो. मी हां. बॉर्डरवरती जस्ट डिप्लॉयड होतो. तेव्हा मला मिळालं नाही. पण काश्मीरमध्ये मी पोस्टेड होतो ॲज अ लेफ्टनंट जेव्हा काउंटर इन्सर्जन्सी किंवा काउंटर टेररिस्ट ऑपरेशनमध्ये भरपूर तुम्ही जर युद्ध म्हणता येत नाही, छोटे-छोटे ऑपरेशन्स असतात. हां. भरपूर ऑपरेशन्स केलेले आहेत मी. माझ्या 2.5-3 वर्षाच्या सुरुवातीच्या पोस्टिंगमध्ये परत परत एकदा पोस्टिंग म्हणजे 3-4दा पोस्टिंग झाल्या होत्या काश्मीरला. 8-10 वर्ष माझी सर्व्हिस आहे.
24 वर्षामधले माझे 8-10 वर्ष काश्मीरचीच आहेत. ओके. तर आहेत असा अनुभव आहेत, ज्यामध्ये चांगला अनुभव मिळाला. कधी लागलं पण असं आहेत हं, अनुभव. जसं तुम्ही म्हणला की धुरंधरसारखं हं, असं भरपूर ऑपरेशन केले. मी गावात जाऊन लोकांना तिथनं इन्फॉर्मेशन काढली. काढून मग परत आम्हाला इन्फॉर्मेशन आली, की मी रात्री जाऊन त्या घराला घेरा मारून तिथल्या आतंकवाद्यांना आम्ही डाउन केलं. जंगलामध्ये असे वेगवेगळे ऑपरेशन्स केलेले आहेत. हं. 3 दिवस अँब्युश लावायचा, मग परत त्यावरती मी अटॅक केलेला आहे. ओके. तर माझा जो एरिया होता फार डिफिकल्ट होता त्यावेळी हं, आणि इन्फॉर्मेशन यायला फार मुश्किल असायची. हं. माहिती सगळ्यात मेन म्हणलं ना, लढाईमध्ये काय इंटेलिजन्स हां. माहिती जरुरी आहे. कुठं ते इंटेलिजन्स गॅदरिंग फार मुश्किल होतं. हं, आणि मी कंपनी कमांडर होतो. ते कंपनी कमांडर असताना ते फार आम्हाला चॅलेंजिंग होतं, की कसं आपण इन्फॉर्मेशन काढायची त्या हं. आतंकवाद्यांची. आणि आतंकवादी कसं फिरायचे गावात, हां. जंगलात कुठे फिरायचे. बिना हत्याराचे फिरायचं. ॲज अ सिव्हिलियन फिरायचं. कधी बुरख्यात जायचे, कधी दाढी वाढवायचे. आपल्याला कळत नाही. आम्ही तर युनिफॉर्ममध्ये असतो ना. हां. तर ते चॅलेंज होती इन्फॉर्मेशन काढायची त्याची इंटेलिजन्स पिन पॉइंट ती एक चॅलेंज होती. दुसरी चॅलेंज होती, की त्यांची टॅक्टिक्स काय असते. हं. ते कसे लढतात. हे थोडंसं मी अभ्यास करायचा प्रयत्न करत होतो. मग तिसरी चॅलेंज म्हणजे लोकं आपल्यासोबत पाहिजे. हं. आपण आतंकवादी मारले, पण लोक आपल्यासोबत नाही काही फायदा नाही ना. हां. लोकं म्हणजे तिथले सिव्हिलियन्स. येस, ओके. काश्मीरचे सिव्हिलियन्स चांगले आहेत. हां. पण इन्फॉर्मेशन द्यायला घाबरतात. कारण ओह! जे इन्फॉर्मेशन देईल त्याला आतंकवादी कापतात. म्हणजे व्हायलन्स, टेरर टेरर त्यांच्याकडे आहे. ओके. आतंकवाद्याकडे. आपल्याकडे नाहीये टेरर. हां. मग तो एकदम गुंड आहे. आपण एकदम रूल्समध्ये राहून आपल्याला करायचं आहे. त्याला रूल्स नाहीत. मी रूल्समध्ये आहे. हां. हे चॅलेंजेस सगळ्या होत्या. तर असं वेगवेगळ्या प्रसंगामध्ये झालो आम्ही आमच्या टीमने 14 आतंकवादी मारले आणि मी 6 असं मारले. तर एक प्रसंग तुम्हाला सांगतो, की आमच्या टीममधनं आम्ही 3 आतंकवादी मारले होते. हं. लष्करी तोयबाचे 3 आतंकवादी मारले होते आम्ही. हां. मग 3 आतंकवादी मारल्यानंतर त्यांची एक ग्रुप होता 8चा त्यातल्या 3 मारले होते. मग त्यांचा जो लीडर होता लष्करी तोयबा तुम्हाला म्हणलं ना आज मुरतकीमध्ये ते हां, मौलाना हाफिज हां. सईदचा जो हां, हां, हां. त्यांची तेव्हा 2001 तेव्हापासून आहेत ते. ओके. मग त्यांची जे टीमचे लोकं होते आणि तुम्ही म्हणला ते धुरंधरसारखं आम्ही पण केलेलं आहे. हां. आम्ही ॲक्चुअल केलेलं आहे ओके. जमिनीवरती. तर आमच्या टीमला कळालं होतं, की ते जे 3 आतंकवादी मारलेत, मग त्यांच्याबद्दल ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे, हं. त्यांना ते आतंकवादी मारणार ते गावामध्ये. ओके. हां. मग आम्ही आमचे जे तुम्ही म्हणा ॲसेट्स म्हणा किंवा जे आमचे इन्फॉर्मर म्हणा की आमचे हं. जे सिम्पथायझर म्हणजे इन्फॉर्मेशन त्यांना वाचवायचं होतं आम्हाला, हं. की कोण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते आतंकवाद्यांना कळालं. कारण की हां. त्यांचे पण इन्फॉर्मर गावात असतात. ओके. हां. ते त्यांना कळालं आणि मग त्यांनी काय केलं, त्या व्यक्तीला मारलं. ओह! त्या व्यक्तीला मारलं आणि त्या व्यक्तीची वाईफ, आई आणि मुलं आम्हाला लक्षात आलं, की त्याला पण ती मारणार आहे. हां. असं परत त्यांनी गावात धमकी पाठवली. मग आता आम्ही काय करणार? हं. आमच्या टीमने आम्ही तयारी केली. करायचं काय आता? तो कधी येणार आहे काय? गावाच्या आसपास आम्ही अँम्बुश लावला. गावाच्या आसपास पेट्रोलिंग केली. म्हणजे गस्त मारल्या. पण तो येणार नाही. हं. त्याला कळालं, की आता मी मारलोय. आता एक तो दुसरीकडे जंगली पळणार, दुसऱ्या गावात पळणार. आम्ही त्याचा पाठलाग करतोय. रेडिओ सेटवरती आमची त्यांची इन्फॉर्मेशन काढतोय. हे कुठे गेला रेडिओ सेटवरती. ओके. ते आपसामध्ये रेडिओ सेटवरती बोलतात. मग आम्ही त्यांना ट्रॅकिंग करायचो रेडिओ सेटवरती. मग ती फ्रिक्वेन्सी. इन्फॉर्मेशन फ्रिक्वेन्सी प्लॉट करायचो, की कासिम ह्या जागी गेला, आज इथं गेला, आज इथं गेला. आणि आम्हाला ग्राउंडवरनं इन्फॉर्म येत होता गावातनं. हं. जे आमचे इन्फॉर्म होते, की तो त्या गावात दिसला, त्या गावात दिसला, तो त्या गावात दिसला. ग्राउंडचा आणि तुम्हाला म्हणलं ना रेडिओ सेट, हां. इलेक्ट्रॉनिक आणि ग्राउंड 2 जागाचं आम्ही हे करायचो, मॅशअप करायचो आणि एक एनालिसिस करून करायचो, की ह्या गावात असणार आहे तो. ओके. तर आम्हाला कळालं, की त्या गावात तो येणार आहे. त्याने रेडिओवरती सांगितलं होतं, की "मैं उसकी फैमिली को नहीं छोडूंगा." हं. उसने हमारे 3 जो लश्कर के आतंकवादी को मरवाया उन्होंने, हमारे उसके जो लोगों को, मैं उस गाँव के उस जो इन्फॉर्मर है, उसको तो मार दिया, उसकी फैमिली को भी मारूँगा. ओके. आता आमच्याकडे तुमच्याकडे काय करू? आता कसं करू शकता? मी हे ॲज अ अपॉर्च्युनिटी घेतली. हं. मी आमच्या ऑफिसरकडे गेलो सीनियर कर्नलकडं. म्हणलं, की मी कॅप्टन होतो तेव्हा. म्हटलं, "सर आपण असं ऑपरेशन करूया, की आपण त्याच्या घरात रात्री जाऊन बसूया. ओके. ज्या व्यक्तीला मारणार, ज्या फॅमिलीला मारणार आहे, त्यांच्या घरात. तिथं जाऊन बसायचं आपण ॲज अ आतंकवादी म्हणून." ओके. युनिफॉर्ममध्ये गेलं तर दूर न कळतं लोकांना, की आर्मी येतोय, गाडी येतात. हां. आम्ही रात्री इन्सर्ट झालो. आमचं ऑपरेशनचं पहिलं एम ओके. होतं, की आपण ॲज अ टेररिस्ट म्हणून जायचं. मग आम्ही काश्मीरी दाढ्या-बिड्या आमच्या
माझी टीमची लोकं होते. हां. सरदारजी होते. सगळे दाढ्या-वाढ्या वाढवल्या होत्या. केस खोलले सगळे असं आणि प्रॉपर फिरण घालून आपली हत्यार आत. रात्री आम्ही इन्सर्ट झालो. रात्री 1 वाजता ते 2 वाजता. दिवसा ओके. गावात गेलं तर लगेच कळतं. रात्री आतंकवादी येणार किंवा दुसरं कोणीतरी येऊ शकतो. आम्ही हळूच ते घर थोडंसं रोडच्या दुसऱ्या बाजूला होतं. गावातनं फिरत आम्ही शेतीतनं त्या घरामध्ये हळू त्या लोकांना आम्ही कॉन्फिडन्समध्ये घेतलं होतं त्या फॅमिलीला, की तुम्ही चिंता हां. करू नका. तुम्हाला मारायला येणार नाही तो. आम्ही रेडिओ सेटवरती मॉनिटर करत होतो आणि गावातल्या लोकांकडनं कळत होतं आम्हाला. हं. आम्ही आमची टीम तिथं आत सोडली 6 जणांची. ओके. 6 पीपल त्या घरामध्ये ओके. आणि ते 6 पीपल घरामध्ये दिवस-रात तिथे राहायचे 4 दिवसासाठी. ओके. तो आज नाही तर उद्या नाही तर कधी ना कधी येणार ना तो. येणारच. हां. आमच्या एरियामध्ये 7 दिवस 3 ते 7 दिवसामध्ये तो कधी ना कधी येईल. हं. आणि त्या एरियामध्ये आम्ही आपलं मूव्हमेंट बंद केलं. आमचे आर्मीच्या गाड्या आणि आर्मीची टीम आम्ही पाठवायचं बंद केलं. ओके. हे जाण्याच्या 3 दिवसापासून बंद केलं आम्ही. हां. मग हळू लोकांना वाटलं बा आता आर्मी येतच नाही इकडं, कोणी येतच नाही. हे मी इन्फॉर्मेशन गावातनं इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे गेली, की आता हां. आर्मी हळू कमी यायला लागली. हं. हे मुद्दाम त्याने हे सगळे इन्फॉर्मेशन आम्ही द्यायला लावली गावात, की ओके. आम्ही येत नाही. हं. सायकॉलॉजिकल वॉरफेअर. ओह! मग आम्ही त्या घरात रात्री बसलो. रात्री बसल्यानंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, काही हरकतच नाही. कोणी येतच नाही. दिवसभर त्या घरात आणि तिथं फार वरचे रूम वरच्या रूममध्ये 2 ते टीम ठेवले होते. खालच्या रूममध्ये 2 टीम ठेवले होते आम्ही. हं. बाकीचे मागे किचनमध्ये वगैरे ती फॅमिली राहत होते, करत होते आणि फॅमिली नॉर्मल हं. जाणं-येणं. कोणी बाहेर आलं, खालच्या रूममध्ये त्यांचे जे बैठकीमध्येच येऊन निघून जायचे. आम्ही ओके. गपचूप वर रेडी असायचो ओके. शांतपणे. गावात लोकं येतात ना, काय हं. आलं? कोणी चौकशी करायला. चौकशी नाही, कोणी तेल घ्यायला येतं, कोणी काय भाजी घ्यायला येतं. हां, हां, हां. आपसामध्ये तसं. विषय असतात ना गावामध्ये. हां. हे लोकं सुद्धा त्याला म्हणाले, "तुम्ही बाहेर जाऊन फिरून या." कोणी आलं की अंगणामध्ये त्यांना बाहेर कट करवा. आम्ही चुपचाप न हरकत करता 1, 2, 3 दिवस आणि रेडी सोडवरती मॉनिटर करत होतो आमचे. सरांना सांगत होतो, "तुम्ही मॉनिटर करा." आणि रेडी सोडवर ती माहिती आम्हाला यायची आमच्या सेटवरती. ओके. आमच्या आर्मीचे जे क्रिप्टेड असते, एन्क्रिप्टेड असते म्हणजे जे सिक्रेसी सेट असतो हां. करेक्ट. आणि ओपन सेट असतो. हां. ओपन सेटवरून त्यांची आम्ही माहिती घ्यायचो. आम्ही त्यांना मॉनिटर करायचो आणि ते आम्हाला इन्फॉर्मेशन देत असायचे, की आज ह्या त्या गावात, त्या गावात गेला, त्या गावात गेला. तर कधी येईल तो? तो काही बोलतच रेडिओ सायलेन्स तो बोलतच नव्हता, की हं. येणार आहे म्हणून. ओके. हे पण हुशार असतात. हं. ती येणार आहे म्हणून काही म्हणतच नव्हता. त्याने 7 दिवसात एखादी बोललं होतं, की मी येणार आहे म्हणून. त्याच्यात 3 दिवस आम्ही हरकत केली नाही. 3 दिवसानंतर आम्ही जाऊन बसलो. 3 दिवस झाले. 7 दिवस झाले. मी 3 दिवसापासून बसलोय. तर तिसऱ्या दिवशी मी कमांडिंग ऑफिसरला म्हणत होतो, की "सर अजून आज निघूया बाहेर." हं. मला वाटत नाही, की काही येणार आहेत ते. हं. ते काही येत नव्हते. मी म्हणलं, "ठीक आहे. त्याचं प्लॅनिंग करूया." हं. मग रात्री तुम्हाला पाठवतो 3 वाजता. मग काय वाटलं कमांडिंग ऑफिसर म्हणले, "आज नको. आपण 1 दिवस लास्ट दिवस ट्राय करूया. हं. लास्ट दिवस लेट्स ट्राय वन मोर डे." मग चौथ्या दिवशी आम्ही तिथे बसलो. ओके. मग चौथ्या दिवशी दिवस झाला, सकाळ झाली, संध्याकाळ झाली. दिवसभर बसलो बघून आणि बसून तुम्ही असं बघताय, गावात सगळे मुलं खेळतायत. कोणी लहान लाकडं करतंय, कोणी स्कूलला जातात मुलं. तुम्ही फक्त ऑब्झर्व्ह करून बघताय. तुम्ही हां. थकून जाताय बघून करेक्ट. आणि शेवटी तुम्ही असं ढिलं पडताय, "अरे जाऊ दे, हं. कुछ नहीं आने वाला." हं. माणसाला वाटतं ना आपण वाट बघतोय, आज येईल, तो उद्या येईल, परवा येईल. तर जेव्हा तो कोणी येत नाही, तेव्हा तुम्ही हळू तुमची गार्ड जे करेक्ट. म्हणतो ना, आपली हळू हाताखाली आहे, कुछ नहीं है, असं वाटतं. हां. आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजताच्या हं. आसपास 6:30-7च्या जेव्हा अंधार पडतो, गावामध्ये अंधार होतो. हं. अंधार झाल्यानंतर जनावरं, शेळ्या, बकऱ्या गावातनं लोकं घेऊन येतात हां. जंगलातनं. कोणी शहरातनं येतो सामान घेत. सगळे हं. आपल्याकडे 6:30च्या 7च्या आसपास फिरण घालून म्हणजे त्यांची एक पोशाख असतो वरनं. ते फिरण घालून 2 माणसं त्या घराकडे यायला लागले ओह! आणि मी मागे बसलो होतो. आणि टीम साप घर की तरफ आ रहा है. हातामध्ये हत्यार नाही, पण हत्यार कसं अंडर हां. त्याच्या आतमध्ये. फिरणमध्ये हं. फिरण असते. ते हळू त्या घरापर्यंत आले. त्यांच्या घरातले जे गेट होतं समोर एक 10 ते 10 10 मीटरवरती गेट असेल. हं. नॉक केलं. मी म्हटलं, "ठीक है, कोई है? आने दो अंदर." हं. सांगितलं रेडी सीटवरती जो खालचा बसला होता मुलगा माझा. म्हटलं, "आने दो, हं. वेट, आने दो." आणि तो यंग होता. तर कसं असतं, यू टू होल्ड युअर नर्व्ह म्हणजे तुम्ही शुड बी रेडी. हां. हात तुमच्या जवळ आलाय माणूस, तर हां. माहिती आहे. आणि म्हणलं, "वेट, कुछ मत कर, वेट." तर त्याने गेट खोलला. गेट खोलून एक आत आला, हं. दुसरा आत आला, तिसरा आत येत होता आणि तोवरच आणि मी वरनं एम करून बसलो होतो, की बाबा येऊ दे आत, किती येतात हं. येऊ दे. हं. तिकडनं एक एम होता, तिकडनं एक एम होता आणि खालनं तो डोरवरती बसला होता. हं. त्या फॅमिली म्हणलं, "आत बसा तुम्ही." असा आम्ही एम करत होतो. तर
माझ्या मुलांनी पहिल्यांदा शॉट उघडला. फर्स्ट शॉट ठाकशा मारला. ओह! थोडासा नर्व्हस झाला तो हं. आणि लगेच मारला त्याला. मारला तर पहिला पडला खाली. दुसरा पळत चालू होता. त्याला मीठ ठोकला मागे. हं. तो गेटच्या बाहेर गेटवर पडला आणि तिसरा चौथा पळून गेले मागे. तर ते ओह! 2 तसे आतंकवादी आम्ही मारले लष्करचे परत. ओके. तर दॅट वॉज वन ऑफ दी ऑपरेशन्स आमचा होता. तर फार ओके. यू हॅव टू इट इज अ माइंड गेम. इट इज गेम ऑफ डिसेप्शन, हं, हं. पेशन्स. असं 2 आतंकवादी तेव्हा मारले आम्ही त्याचे. असे ओके. भरपूर वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत. एकामध्ये आम्ही 4 मारले, ज्याच्यामध्ये मला शौर्यचक्र मिळालं. आतंकवादी मारले आयपीजे कलामकडनं. एकाने आम्ही 2 मारले होते. पण लकी आहे, असा अनुभव हो. मिळाला ऑपरेशनचा. नाही. तुम्ही आता हा सांगितला किस्सा खूप ॲक्चुअली अंगावरती शहारे हां. आला असा तो पूर्ण प्रसंग होता. पण तुम्ही स्टार्टिंगला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, की तुमच्या पायाला गोळ्या लागल्या होत्या. तो एक्झॅक्टली काय प्रसंग होता? कुंभार सर असे भरपूर प्रसंग आहेत. हां, आपण सांगत गेलो म्हणजे अ, हां. अ, एका दिवसात होत नाही. पण एनिवे मी प्रयत्न करतोय. हं. अ, माझ्या पायाला जे लागलं होतं ह्याच्या अगोदरचं जे ऑपरेशन आहे, हां, मी जेव्हा कंपनी कमांडर तिथं होतो त्या एरियामध्ये 22 वर्ष माझं वय 22-23 वर्ष होतं हां. आणि मला 120 लोकं माझ्या नेतृत्वाखाली दिले होते तिथं आणि ओके. त्या एरियामध्ये पूर्ण मला सांगितलं होतं, की हे पूर्ण एरियामध्ये जे आतंकवादी आहेत, ते पूर्ण नेस्तामोद झाले पाहिजे. हं. अर्धा एरिया जंगलाचा होता. भरपूर असं आपले आसपासचे सह्याद्रीचे डोंगर आहेत ना, तसे मोठे-मोठे डोंगर होते. पण ओके, त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी-मोठी पाईन ट्री मोठी झाडं होती. ओके. इतकं घनदाट जंगल असायचं, की तुम्हाला 5 मीटर दिसायचं आत दिसू शकत नाही. हं, इतके जंगल असायचे. हं. गावं असायची, उबड-खाबड, नदी, नादी असं त्याच्यामुळे हा टेरेन हा महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला सांगायचं काय आहे, की तिथला टेरेन फार चॅलेंजिंग होता. तिथली ओके. जी जमिनीची बनावट फार चॅलेंजिंग होती. हां. आणि तुम्हाला सांगितलं बनावट तिथं आतंकवादीची टॅक्टिक्स ते काय फायर करायचे पळून जायचे. ते कधीच ओह! तुमच्यासोबत पिच फायटिंग करत नव्हते. ओके. त्यांचं एम की दूरनं फायर करायचं पळून जायचं. आमच्या गाड्या यायच्या, खाली आडी लावायचे, निघून जायचे ओह! आणि लोकं इन्फॉर्मेशन द्यायचे नाही. पण हं, त्यामध्ये माझ्या एरियामध्ये जितके आतंकवादी होते, 20-25 गावामध्ये आणि माझ्या जंगलामध्ये, हं. मी माझं चांगलं वर्चस्व ठेवलं होतं हां. आणि कंट्रोल केलं होतं मागच्या 1-1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये. आणि मी प्रत्येक जागी स्वतः जायचो, पाऊलवाटनी जायचो. प्रत्येक पायाची जी पाऊलवाट होती, मी पायाने चालून काढली होती. ओके. 3-3 दिवस उपाशी राहून मी ऑपरेशन करायचो. ओह! फक्त रात्री, दिवस-रात्र असं ऑपरेशन असायचे आमचे. ओके. मग त्यामध्ये शेजारचे गाव होते, वाघट नावाचे गाव होतं. त्या गावामध्ये आम्हाला कायम ते आतंकवादी यायचे. लष्करीचे आतंकवादी 6 ते 8 यायचे. 3-4 यायचे, परत जंगलात जायचे, यायचे. असं आम्हाला कायम खबर यायची. तर आमचे जे मोठे कमांडिंग ऑफिसर होते आणि कमांडिंग ऑफिसरच्या वर ब्रिगेडियर सर होते. त्यांनी म्हटले, की "ये गाव आपके अंडर ले लो." म्हणलं, "ठीक आहे, नो प्रॉब्लेम सर." तर आम्ही ते गाव घेतलं हं, आणि त्या गावाला स्टडी केले मी. हं. त्या गावातनं संध्याकाळी निघून जायचे, एक वॉक करत गावाच्या आसपास वेढा मारायचा. बाहेर निघायचं, नाल्यामधून निघायचं, जंगलातून निघायचं. कुठनं वेगवेगळे त्याचे अप्रोच किती आहेत त्या गावाला, ओके. हे अप्रोचेस बघितले. हां. वेगवेगळ्या आता आपले गाव असतात. करेक्ट. एक वाट येते नदीच्याकडनं, एक शेताकडनं, एक वरलाकडनं, हां. खाल्लाकडनं, करेक्ट. आपल्या भाषेमध्ये म्हणतात ना, हां. तसं. ते वेगवेगळे वाटा होत्या. ते सगळ्याचा अभ्यास केला मी आणि त्यांची मूव्हमेंटची अभ्यास केला, त्या आतंकवादाच्या मूव्हमेंटच्या. हां. गावात मग मी असंच तिथे गावात मुलं असायचे. खेळता-खेळता मी काय करायचो, चालत-चालत जायचो. काही मुलं विटीदांडू खेळत होते. मी जाऊन त्याच्यासोबत विटीदांडू खेळायचो. आपल्या ओह! हातात द्यायचो, म्हणजे जवानांना विटीदांडू खेळायचो. विटीदांडू खेळत-खेळत ते लोकं माझे मित्र झाले काही, त्या ओके. गावातले पोरं. 10वी-12वी मुलं होती आणि 10वी-12वी मुलांना फार ते फार प्रेरित असतात. युनिफॉर्म हां. बघितल्यानंतर त्याचा फार उत्साह. तसं मैत्री केली त्यांच्यासोबत. पण मी असंच विचारत-विचारत मला कळायला लागलं, की गावामध्ये कुठे येतात, कुठल्या घरात येतात, हे मला एक अंदाज मी मॅपिंग करायचो. परत ओके. जायचो मॅपिंग करायचो. ओके, शेख मोहल्लामध्ये इथं आले होते, इथं आले होते, मॅपिंग करायचो. आणि असंच आम्ही एका रात्री ऑपरेशन करून आलो होतो. पहाडीमध्ये एक ऑपरेशन दुसऱ्या कंपनीच्या एरियामध्ये जाऊन ऑपरेशन करून आलो होतो आणि 4 तिथे मारले होते. हां. माझ्या टीमने फक्त बाहेर आउटर काढून केलं होतं. आम्ही आलो होतो आणि हेडक्वार्टरमध्ये मी बसलो होतो. जेव्हा हेडक्वार्टरमध्ये बसलो होतो मी, माझ्या पोस्टपासून हेडक्वार्टर 5 किलोमीटर होता. हां. हेडक्वार्टरमध्ये बसले असताना तेव्हा मंदिरचं आमचं काही फंक्शन होतं मंदिरमध्ये. गुरुद्वाराचं फंक्शन होतं. मी शीख रेजिमेंटमध्ये होतो तेव्हा. ओके. गुरुद्वाराचं फंक्शन होतं गुरुद्वारामध्ये. फंक्शन चालू असताना एक मुलगा गेटवरती आला. हं, मेन गेटवरती आमच्या. पोस्टच्या गेटवरती आला. हं. म्हणला, "सर आपको बुला रहे हैं." मग मी गेटच्या मला एक माणूस आला गेटवरनं म्हणला, की तुम्हाला असं-असं बोलवतोय का एक मुलगा. मी गेलो गेटवरती आणि तिथे एक मुलगा होता. त्या गावाचा, ज्या गावाचा मी विटीदांडू खेळायचो, जे माझे ओके. मित्र झाले होते. क्रिकेट हां, खेळायचो, विटीदांडू हां. खेळायचो. ते माझे मित्र झाले होते. मग त्या मुलाने सांगितले, "सर, इस गाँव में, इस मोहल्ले में, हमारे ऊपर वाले मोहल्ले में जो नाले की तरफ है, उसमें इस बंदे के घर में
4 हातामध्ये बॅट आहे. ओके. असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं, "ठीक आहे, ओके." आणि मी ही खबर घेऊन नोट करून मी परत गेटवरनं आत जात होतो. तर माझे कमांडिंग ऑफिसर ऑफिसमध्ये बसले होते. ते ऑफिसमध्ये बसताना त्यांनी म्हटलं, "मेरे पास भेजो कंपनी कमांडर को." हं. कंपनी कमांडर मी गेलो, डेल्टा कंपनी कमांडर. मी म्हटलं, "काय झालं?" ते म्हटले, "अरे सलीम, तुझ्या एरियाची खबर आलेली आहे." हं. मी म्हटलं, "सर मला माहिती आहे." म्हणजे त्यांना पोलिसकडनं, आय-बीकडनं त्यांना ओके. टेलिफोनवरती पहिले कसं मोबाईल नसायचं, काय नसायचं, हां. लँडलाईन असायचं आणि लँडलाईन कुठं असायचं एकच. ते आमची पोस्ट गावाच्या बाहेर कुठेतरी ओके. एकच लँडलाईन कुणाच्या सीओच्या ऑफिसमध्ये. ते हां. पण कसं तरी आम्ही जुगाड करून ते हां. लँडलाईन जवळच्या एका तालुक्यावरून आम्ही घेतलं होतं. हां. त्या लाईनवर त्याचा फोन आला, की त्याच गावामध्ये लष्करच्या हातामध्ये बसलेत. म्हटलं, "सर मला माहिती आहे." "मग तुझी कशी माहीत?" म्हटलं, "माझा मुलगा आला होता एक." येस. मग मला 100% आणि 200% झालं, की ओके. कोलॅबोरेशन झालं ना. हां. 2 पॉइंट ऑफ सोर्स ऑफ पॉइंटने इन्फॉर्मेशन आली आहे. म्हणजे दॅट इज खरी आहे. करेक्ट. ती इन्फॉर्मेशन घेतली. लगेच ते म्हणजे तू प्लॅन कर. माझा मॅप घेतला. लगेच खटाखटा तिथं मी प्लॅनिंग केलं, की एक कंपनी पश्चिमेकडनं, एक वरनं जे कंपनी आता मी हेडक्वार्टर मी असल्यामुळे माझ्याकडे 3 कंपनी कमांडर होते. हां, हां, हां. प्रत्येकाची एक टीम होती. 15-15, 12-12 माणसांची. हं. त्याची 4 टीम असले 4 टीम मला द्या, लगेच द्या. म्हणजे माणसाची लगेच मला ती कमतरता नव्हती मॅनपॉवरची. करेक्ट. पण प्लॅन कर. माणसाची हे द्या 4 टीम. परत मला माझी कंपनीची जी टीम आहे, त्यांना मी अलर्ट करतो. लगेच रेडी त्यांना अलर्ट केलं, की बी रेडी विथ 60 मला माणसं तुम्ही रेडी राहा आणि 2 टीम बनवा तुमचे. ए टीम, बी टीम मागे पुढे चला आणि तिकडनं आपल्या पोस्टवरून निघा आणि जे गाव आहे, त्या गावाच्या नाल्या आणि शेता-शेतानं तुम्ही या. ओके. त्या गावाकडे तुम्ही या आणि पोस्टवरनं, हेडक्वार्टरवरनं हे गाव 7 ते 8 किलोमीटर होतं. ओके. ठीक आहे. ह्याला यायला रोड होता. पण तिकडनं यायला रस्त्याने जंगल होता, पायवाट. ओके. मग हां. त्यांना मी सांगितलं, "तुम्ही तिकडनं निघा." त्यांनी तिकडनं सुरुवात केली. मी इथनं सांगितलं, "तुम्ही ह्या एक्स पॉइंटला" एक जियारत होती तिथं, पीर बाबा होते. तिथनं 500 मीटरवरती दुसरं गाव होतं. मग तुम्ही ते पीर बाबाविषयी आले की सांगा मला. म्हणजे मला यायलाच एक 10 मिनिट लागतात, आपली हं. गाडी असल्यामुळं. करेक्ट. तिथनं आम्ही गाड्यामध्ये बसून होतो. रेडी मॉनिटर करत होतो. जेव्हा ते जवळ आले, त्यांना हं. सांगितलं, "तुम्ही पश्चिमेकडनं आणि दक्षिणेकडनं तुम्ही कव्हर करा. ते पूर्ण जंगल आहे आणि नाला आहे तुम्ही पूर्ण कव्हर करा." ओके. आणि नॉर्थला, उत्तरेला ते पूर्ण रोड होता. रोडच्या पलीकडे एक मोठी टेकडी होती. टेकडीला ओपनमध्ये जाणार नाही आतंकवादी. हं. माझ्या डोक्यात कसं प्लॅनिंग करायचं, की हां. तो काय करणार आहे? त्यामुळे मी काय केलं पाहिजे? हां. इट इस गेम ऑफ करेक्ट. विट्स माइंड. त्याने काय केलं होतं, की त्यांना मला माहीत होतं, की कुठलेही आतंकवादी फाईट करणार नाही. तो काय करणार पहिलं? जंगलाकडे पळण्याचा प्रयत्न करणार. हां. जंगलामध्ये लपायचा प्रयत्न करणार. नाल्यामध्ये जायचा प्रयत्न करणार. मग ती टीम तिकडून सांगितली होती. ती टीम इथे आली. त्यानंतर माझी टीम मी स्टार्ट केली हेडक्वार्टरवरनं. आम्ही आलो. 4 मधल्या माझी एक टीम तिथे थांबली आणि दुसऱ्या 2 टीमला म्हणलं, "तुम्ही जे खालचं बाजू आहे, पश्चिमेची बाजू होती पूर्ण जंगलाची, हां. ईस्टला आणि दक्षिणेला. ती जी पश्चिमेची बाजू होती खाली उतरत टेकडी दक्षिणेला आली. दक्षिणेला पूर्ण सपाट आणि हे सपाट पूर्ण जंगल ओके. शेती होती. हां. भाताची शेती होती. ओपन होतं. शेती होती पण भाताची होती. ओपन हां. होतं. म्हणजे तिन्ही साइडनं कव्हर, एक साइडला फुल ओपन. मग हं. माझं एम होतं, की त्यांनी तिकडे गेलं पाहिजे. हं. मला आतंकवादी को वहां मारना है जहां चीजिंग ऑफ माय ग्राउंड. हां. किल द एनिमी वेअर यू वांट टू चूज. करेक्ट. हे सांगतो कसं कसं आहे माझ्याकडे कसं आलं हे. हां. मग नंतर टीमला घेतलं त्याला मग तुम्ही पळत जावा खालनं शेतातनं तुम्ही वेढा घाला. तर हं. तुम्हाला पूर्ण दिसतोय. 100 मीटर मागे गावच्या मागे या तुम्ही आणि हां. पूर्ण तुम्ही लक्ष ठेवा. पूर्ण तुम्हाला गाव दिसतोय. शेतातनं वेढा घातला त्यांनी आणि मी माझ्या टीमला घेऊन स्ट्रेट वे ज्या घरा मी सांगितलं होतं तिकडे मी निघालो. ओके. 12 माणसं घेऊन. जसं मी निघालो, तिथं जवळ लगेच वरनं ते पळत आले लोकं आणि मी माझ्या टीमला सांगितलं होतं, जे जंगलात होते. हं. त्याला हे सांगितलं होतं, की तुम्ही जंगलात बसू नका. तुम्ही जंगलाच्या बाहेर या. हं. थोडंसं बाहेर समोर या आणि गावामध्ये तुम्ही वरनं दिसलं पाहिजे, खाली दिसलं हां. पाहिजे. ते आलेत म्हणून. का दिसलं पाहिजे? आणि त्यांना आतमध्ये कळणार आहे, की वरती कोणतरी आहे, हां. फौज. म्हणून ते काय करणार? ते कुठे पळणार? बाहेर पळणार. खाली इकडे पळणार. करेक्ट. मोकळ्या ह्याच्यात. हां. मग त्यांना मी इथे घेतलं. त्यानंतर ती खाली पळत आहे. त्यांनी तिथं वरती पाहिलं. माझी टीम इकडनं मी जात होतो. ते घरातून निघाले. फायर करत दन फायर करत निघाले ते आणि लाकडाचे घर असतात ना तिथं. हं. आम्ही लगेच पोझिशन घेतली. आम्ही परत फायर मारला. पण असं लाकड असल्यामुळं, लाकडाची घरं असल्यामुळे लाकडाच्या घरामधनं ते गायब झाले कुठेतरी. ओके. पहिला असा फायर फाईट आमचा सुरू झाला. तिथं सुरुवात झाली आमची. ओके. आम्ही पोझिशन घेतली. गावात भरपूर लोक होते म्हणजे आमचे इनडिस्क्रिमिनेट फायर कुठे गेलं नाही पाहिजे. सिव्हिलला लागलं नाही पाहिजे. करेक्ट. हां. माल माल आणि जान का नुकसान नाही होना चाहिए. हां. आम्हाला आम्हाला हे रूल्स आहेत ना मिलिटरी हां. आपल्याला करेक्ट. युनिफॉर्ममध्ये आहे, की जितके सिव्हिलियनला नाही लागले तर
वाचवा असा मला असतं. आता करेक्ट. मला काय नसतं. हं. ते पळत गेले गावात, मशिदीच्या खाली गेले. मग नंतर मला लक्षात आलं, की बाबा मशिदीच्या खाली गेले म्हणतात खालच्या मोहल्ल्यामध्ये गेले. वरची 2 मोहल्ले नाही, खालच्या 2 मोहल्ल्यामध्ये कुठेतरी गेले असतील. खालच्या 2 कॉलनीमध्ये गेले असतील ते. हं. त्यामुळं मी लगेच त्या गावाच्या लोकांना अनाउन्स केलं. सगळ्यांना बाहेर काढलं मस्जिदमधनं, हं. की तुम्ही या बाहेर मेन रोडला या. हं. मेन रोडला काढलं तिथे पंचायत घर होतं. पंचायत घरला सगळ्यांना बसवलं आणि तोपर्यंत मी कमांडिंग अफसरला तुम्ही या म्हणलं. आता मला सिच्युएशन चेंज झालेली आहे. हां. आता तुम्ही या आणि ह्या लोकांना तुम्ही हँडल करा लोकांना. आणि लोकांना हँडल करत मी परत पूर्ण गावामध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये एक टीम पाठवतो, जी हाऊस ओके. क्लिअरिंग करते. एक हाऊस क्लिअर करावं लागतं ना. एक हां. हाऊस क्लिअर करून पुढे जावं लागतं. म्हणजे ह्या घरामध्ये नाही, ह्या घरामध्ये नाही असं चेक करत प्रत्येक मोहल्ल्यामध्ये एक टीम पाठवली. आणि तो जो मुलगा होता, ही जी मुलं खेळायची, हं. त्याचा एक मित्र गावात होता. हां. मी एकेकाला बोलवत त्याला बोलावून घेतलं एकाला. हं. म्हटलं कुठे गेले? ते म्हणलं खालच्या मोहल्ल्यामध्ये गेले. ते मस्जिदच्या उजव्या हाताला शेख मोहल्ल्यामध्ये गेलेत. ह्या माणसाच्या घरात ते घुसलेत. ओके. आम्ही सगळे जेव्हा बाहेर येतो ना. कारण की खाली गेले नाहीत का? मी माझ्या टीमला विचारलं खालच्या बाजूला. टीमने म्हटलं की नाही खाली कोणी आलं नाही. हं. म्हणजे तिथेच आहेत ते गावातच आहेत. हं. टीम शेतातनं पळताना दिसतात ते. करेक्ट. मग मी ते काय केलं, परत मी आपलं रिओरिएंटेशन केलं. परत इकडनं नाही, आता ह्या मोहल्ल्यात गेलो. ह्या मोहल्ल्यात मी आलो. आणि ह्या मोहल्ल्यामध्ये मी प्रॉपर सर्च करायला लागलो. हळू-हळू एक-एक घर आपण क्लिअर करायला लागलो. हं. आत जायचं, क्लिअर करायचं, परत बाहेर यायचं, हे लॉक लावायचं. नेक्स्ट असं. त्या घराला स्पेसिफिक आम्ही सर्च केलं 2दा. काहीच मिळालं नाही. ओके. परत सिच्युएशन चेंज. तर सिच्युएशन बघा ना कसे चेंज होतात. हं. इथं तुमचं माइंड हॅज टू वर्क. आता काय करायचं नेक्स्ट? मग ते चेंज झाल्यानंतर मी परत त्या मुलाला विचारलं, "बाबा आहेत ना?" म्हणलं, "100% तिथेच आहेत" म्हणलं. आणि परत त्या घरामध्ये मला यार कसं आहे, असं परत आत गेलो आम्ही. आत जाऊन परत सर्च केलं. बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ते समोर असं प्रत्येक घराच्या समोर एक छोटंसं कोंबडी ठेवायचं असतं ना, हां. खाना. हां. कोंबडी ठेवायचं कोंबडी लाकडाचं असतं. त्याच्यामध्ये थोडंसं मला एक थोडीशी ती एक फट होती. थोडंसं एक कटलेलं होतं. तिथे हालचाल दिसली मला. हं. मला वाटलं की इथेच आहे हं. आणि ती माझा तो म्हणतो ना हां, हां. सिक्स्थ सेन्स काम केला माझा. आणि परत थोडंसं मी मागे आलो आणि माझ्या जवानाला सांगितलं, "इथं अरे काहीच दिसत नाही वाटतं मला." आपण 2-3 चेक केलं, इथे हं. काहीच नाही. सगळे मागे येऊया. हं. आम्ही सगळे मागे आलो. छोटंसं झाड होतं. हं. झाडाच्या मागे पोझिशन घेतली मी हं. आणि त्या दिशेने आपली गन केली, ज्या दिशेने ते बसले होते त्या घरामध्ये. हं. आणि मी म्हणत होतो रॉकेट लॉन्चर केले असं बोलत होतो, हं. तेव्हा तिकडनंच बाहेर निघाले ते. दन, 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 दन फायर करत. तिकडनं ओके. फायर निघाले. एक इकडे राईटला पळाला, एक उजव्या हाताला पळाला, एक माझ्याकडे फायर करत आला. मी ज्या झाडाखाली बसलो होतो त्या झाडा पूर्ण त्यांनी छन्नी केलं. पण मी खाली ओह! बसून पोझिशन घेतली होती. त्याला तिथेच कंठस्थान घातलं एकाला. ओके. खाली पडला तिथं फास्ट. आणि हे 2 परत मध्ये गेले. फिरून घरामध्ये गेले, आत घुसले. तिकडनं फायर केला, एकाला लागला, इंज्युअर झाला होता तो. दुसऱ्या टीमने फायर रक्तबंबाळ झाला होता, पण तो आत गेला होता. हं. तिकडनं पण दोन्ही आत गेले. एक बाहेर पडला. आता हे सकाळी 9 वाजता स्टार्ट झालं होतं. हं. आम्ही यायला आम्हाला 11-12 वाजले होते. सगळे चेक करत 2 वाजले आता. हं. आता आम्ही काय नेक्स्ट सिच्युएशन काय? आता ते आत गेलेत. रॉकेट लॉन्चर मारायचं का नाही मारायचं? कारण की ह्या घरामध्ये बसलेत. त्या मागच्या साइडला आम्ही टीम लावली आहे. ह्या साइडला पण टीम लावली आहे. सगळीकडे घेरलेलं आहे. हां. रॉकेट लॉन्चर नाही मारायचा असा विचार चालला होता. असं करत ते त्या घरातनं फायर करायचे, समोरनं फायर करायचे. तिकडे फायर म्हणजे ते सगळ्याला एंगेज करून ठेवायचे फायर करत. ओके. खिडकीतनं फायर करत. आम्ही पण त्याला फायरच्या जेव्हा फायर नाही करायचो. पण खिडकीमध्ये कसं असतो, थोडा वेळ टार्गेट येतो, लगेच निघून जातो. हां. करेक्ट. तुम्हाला क्लिअर टार्गेट मिळत नाही. हं. आता काय करायचं नेक्स्ट अभी करना क्या है? असं हे मेंटली मी विचार करतो. कमांडिंग अफसरला मला सांगत होतो, की ओके आता कमांडिंग अफसर बाहेर म्हणतो, "अरे आता 4 वाजलेत, 5 वाजायलेत, लेट व्हायला लागले. अंधारा झाला की हे निघून जाणार. हां. करेक्ट. वी हॅव टू स्ट्राईक देम बिफोर लास्ट लाईट." हं. शेवटच्या अंधाराच्या पहिलं आपण त्याला ठोकलंच पाहिजे. करेक्ट. म्हणजे येस सर हो जाएगा. एक ठोकलं होतं. मी पोझिशन बघत होतो, कुठे आपण मारू शकतो व्यवस्थित. मग मी प्लॅन केलं, की समोरच्या साइडनं जिथं थोडंसं गॅप मिळत होता आम्हाला. त्या घरं असायचे आसपास. हां. थोडंसं गॅप मिळायचं. तिथनं म्हटलं तुम्ही रॉकेट लॉन्चरने सगळं फायर समोरनं मारा ह्या साइडनं. हं. मी परत फिरून गेलो मागेच्या साइडला गेलो. हं. वरच्या मजल्यात हं. माझ्या टीमला थांबवलं. त्या वरच्या मजल्यात त्यांनी टीम थांबवलं आणि ते खालच्या मजल्यात घर जे होतं का नाही, त्या घरात ते फायर करत होते किचनमधनं. इकडे फायर करत होते समोर. मी वरनं पाहायचा प्रयत्न केला ते दिसत नव्हतं. कारण की ते भिंतीच्या साइडला लपून बसले हां, होते. हां, हां. फक्त फायर करायचे. वरून आमचा फायर डायरेक्ट समोर निघून जायचा. भिंतीच्या साइडला लागत नव्हता. हां. आता त्याला सांगितलं समोरच्या टीमला, "तुम्ही सगळ्यांनी एकदाच फायर करा समोरनं आणि रॉकेट लॉन्चर मारा पाठोपाठ रॉकेट लॉन्चर मारा म्हणला. 2 धगाधग मारा." "ठीक आहे साहेब." आम्ही मागे गेलो आणि मी वरच्याच साइडने खालच्या साइडला जिथे खिडकी समोरासमोर होती की नाही, हं. तिथे मी थांबलो. म्हणलं मी एम करत बसलो. इकडे येईल तर इकडे तर ठोकायला पाहिजे. हं. दुसऱ्या खिडकीला दुसऱ्या टीमला लावलं होतं मी.
थांबलो होतो मी. तिकडनं फुल त्यांनी रॉकेट लॉन्चर मारले, सगळे फायर केले. फायर केल्या त्यातनं एक ग्रेनेड त्यांनी काय केलं, ग्रेनेड टाकला. हां. 5च मीटर होतं ते, 5-7 मीटर. ओके. जवळ खिडकी होती ना. हं. त्याने ग्रेनेड टाकला माझ्या खिशामध्ये. मला लक्षात आलं नाही. ओह! माझं एम त्याच्यावरती होतं ना. हं. त्याचं एम की ग्रेनेड टाकायचं. ग्रेनेड टाकलं की आपण काय करतो, पुढे ग्रेनेड फाटला किंवा फायदा आपण काय पोझिशनमध्ये येतो ना, हां. छुपामध्ये येतो. तर त्याला वाटलं की मी छुपणार आहे. पण मी हललोच नाही. हं. मी तिथं माझं एम तिथंच होतं, येऊ द्या. तिथनं त्याने जंप मारला. जंप मारला, ग्रेनेड टाकला आधी. त्याच्या पाठोपाठ जंप मारला आणि तिथंच त्याला मी ठोकला तिथं. ओके. पण ते ग्रेनेड फुटून माझ्या पायाला लागला हे मला लक्षच नाही. माझं ओह! लक्ष माझ्या एमवरती होता. तिथे त्याला ओके. कंठस्थान घातला, दुसरा गेला आणि तिसरा जो उडी मारणार होता त्या टीमने त्याला ठोकला. असं ओके. 5:30-6च्या आसपास आमचं ऑपरेशन संपला. तर असं हे ओह! 2 आतंकवादी मारले आणि मला पायाला लागला. तिथून लगेच मला माझ्या टीमनं मागे घेतलं आणि पूर्ण रक्तबंबाळ झाला होता माझ्या पायाला. ते ग्रेनेडचे पूर्ण ब्लास्ट लागले होते आणि नंतर त्यांनी मला घेऊन अ, जिप्सीमध्ये घेतले. डॉक्टर माझे मित्र होते ते, कॅप्टन सर होते. ते हां. म्हणले, "डोंट वरी मेरे हाथ में आ गया तो कुछ नहीं होगा." ते मॉर्फिन वगैरे दिलं. लगेच जिप्सीमध्ये नंतर हेलिकॉप्टरवरून मला हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि आज तुम्हाला मी कहाणी सांगत आहे. ओके, पायाला लागलं ओके. मी तुम्हाला सांगतोय. तर हां, एक सोल्जरची क्वालिटी फार लकी आहे, की हां, तुम्हाला कुठे लागतं. आता तोच माझा मित्र संतोष माडिक, कर्नल संतोष माडिक ओके. साताऱ्याचा. त्याच्या हां, डोक्याला लागलं होतं ओके. कर्नल. तो इट इज लक. हां, पायाला लागलं मी तुम्हाला बोलू शकतो. करेक्ट. वाह! म्हणजे खूप इन्स्पिरेशन करणारी आहे आणि काय म्हणतो आपण थक्क करणारी आहे ॲक्चुअली आणि सॅल्यूट आहे तुम्ही लढताय म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आणि जे लोकं बघतायत ते सगळे सुरक्षित आहोत तुमच्यासारख्या जवानांमुळे. आजही सीमेवरती आपण बघतोय हजारो, लाखो जवान आज रक्षण करतायत म्हणून आपण सुरक्षित आहोत. प्रत्येकाने आपलं काम केलं पाहिजे हां, आणि मला काय वाटतं एक समाज आणि सोसायटी, देश तेव्हा म्हणतो, जब सब मिलके काम करेंगे, मोठी तभी बनती है. प्रत्येकाने आपला रोल निभवलं पाहिजे आणि जेव्हा हां, ज्या रोलमध्ये तुम्ही आहेत, आम्हाला ह्याची आवड होती, सेनेत जायची, हां, वर्दीची, म्हणून आम्ही तिथं आहे. आणि असं नाही की कोणी तुम्ही मला शाबासकी द्यावं किंवा कोणी आपल्याला असं नाही. आम्हाला हे आवड होती म्हणून आम्ही तिथे गेलेलो आहे आणि हं. आम्ही करतोय. आम्हाला देशाबद्दल सगळ्यांनाच आवड आहे. सगळे देशासाठी काम करतायत. पण आपले करेक्ट. वेगवेगळे काम आहेत. त्यामुळे ह्या कामातनं आम्हाला आवड होती म्हणून केलंय. येस, येस. नाही सॅल्यूट आहे तुम्हाला. सो थँक यू आता सो मच. आपण पुढे जाऊयात. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप एंगेजमेंट होती याच्यामध्ये. ॲक्चुअली मी पण आज म्हणत होतो, काय होणार आहे पुढे, काय होणार आहे? खूप म्हणजे ॲक्चुअली तुमचा अनुभव तुम्ही जसं विचार करताय का नाही, तुम्ही प्लॅनिंग करून जाताय. हां, पण परिस्थिती तसं नसतेच. करेक्ट. परिस्थिती वेगळीच असते. हं, पण त्या परिस्थितीला हँडल करणं म्हणजेच ऑफिसर हां. आणि तेच मी आता मुलांना ट्रेनिंग देत असतो. येस, येस, येस. तुमच्या त्या ट्रेनिंगकडे पण आपल्याला यायचंच आहे. पण त्याच्या आधी आपण एक शेवटचा एक प्रश्न घेऊयात, येस जे सर, येस आत्ता सर. परिस्थिती चालली त्याविषयी. आता लोकं पॅनिक नाहीयेत. जसं बाहेरच्या आपण बघतोय, की जगामध्ये आहेत. जगामध्ये म्हणजे पाकिस्तान, श्रीलंका किंवा बांगलादेशमध्ये आता आहे, ऑलरेडी आहे. मिनी लॉकडाऊन सुरू झालंय. आहे. एनर्जी सेव्हिंगसाठी त्यांचं सगळं सुरू आहे. भारतातही असं होऊ शकतं, असं परवा दिवशीच्या प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्याला सांगितलेलं आहे, की परवा करेक्ट. दिवशीच्या त्यांच्या भाषणामध्ये. सो असं म्हणजे हे का होतंय? तर पहिली गोष्ट दोन्ही देशांनी एकमेकांच्या जिथून तेल बाहेर येतं ते उडवल्यामुळे येस. पुरवठाच पुढे भविष्यात कमी येणार आहे. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या काळजी घेतली जाणार आहे असं म्हणतायत. सो तुम्हाला काय वाटतं, की पुढे समजा जर झालं मिनी लॉकडाऊन म्हणा किंवा एनर्जी सेव्हिंगसाठी काही करायचं झालं, तर काय पुढे होऊ शकतं? ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचे मुद्दे आहेत, की हे लाँग टर्म राहणार नाहीये. हं. हे आणखीन 3-4 आठवडे राहणार आहे. त्यानंतर आता तुम्ही मला सांगा, अमेरिकेचं तेल, अमेरिका सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त प्रोड्युसिंग कंट्री आहे आज. हो, हो. नंबर 1 आहे. करेक्ट. रशिया त्यानंतर. हं. आपण रशियाकडनं घेतोच आहे. हो. अमेरिका सुद्धा विकणार आहे. ती अमेरिकेच्या तेलाला भाव येणार आहे. हां. व्हेनेझुएला ऑइल कोण कंट्रोल करतोय? अमेरिकाच कंट्रोल करणार आहे. हां. करेक्ट. इतका हां, देशांनी तयारी केली पाहिजे. आपल्याला स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे. काय परिस्थिती होईल, कसं होईल आपल्याला माहीत नाही. हं. पण आपण सक्षम आहोत स्वतःला मेंटेन करण्यासाठी, स्वतःला फ्युलमध्ये, गॅसमध्ये करण्यासाठी. कारण की आपले रिलेशन इराणसोबत सुद्धा चांगले आहेत. हे ओके. पहिलं सांगण्याचं आहे. लोकांनी तयारी केली पाहिजे. मानसिकली तुम्ही शुड बी रेडी फॉर मिनी लॉकडाऊन म्हणा किंवा एनर्जी सेव्हिंग हां. आणि अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जीवर तुम्ही हळू-हळू आता नाही, ते पुढचे लाँग टर्ममध्ये आहे. लाँग हां. टर्ममध्ये हळू-हळू तुम्हाला अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जीवर तुम्ही इलेक्ट्रिक एनर्जी गेलीच पाहिजे आणि सोलर एनर्जी गेलीच पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यासोबत हा धडा आहे आपल्यासाठी. येस, लाँग हां. टर्मसाठी हां. आणि शॉर्ट टर्ममध्ये
आपण हे जे करतो आणि आपलं स्वतःचं ऑइल एक्सप्लोरेशन हां. वाढवलं पाहिजे. जसं गोदावरी स्वतः. बेसिनमध्ये आहे, हं. आसाममध्ये आहे. हे थोडंसं ॲडव्हान्स केलं पाहिजे, फास्ट केलं पाहिजे. हं, हं, हं. तर कुठेही ऑइलचा स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह जे आहे, सगळ्या जगामध्ये आहे. हे जे हे जर चालत राहील, तर हळू बाकीच्या देशावरती आहे फ्युचरमध्ये आपल्याला सुद्धा त्याचं ताण बसणार आहे. ओके. पण, पण आपण निगोशिएशन चांगलं करत आहे. गव्हर्नमेंट चांगलं इज ट्रायिंग टू गेट इराण अँड इस्रायल सगळ्याला ऑन बोर्ड करून करतोय आपण. त्यासोबत रशियासोबत आपले निगोशिएशन्स आहेत. रशियासोबत आपले ऑइलचे फुल हं, ट्रान्सपोर्टेशन होत आहे. आपलं व्यवहार चालू आहे. हं. सौदी अरबसोबत आपलं आहे. हां. ठीक आहे. तर सौदी अरबची खालची एक दुसरी गल्फ आहे, ती पण खुली आहे. हं. तर इतका काही फ्युचरमध्ये त्रास होणार नाहीये. मी असं तुम्हाला सांगू इच्छितो. ओके. आश्वासन देतो. तरी पण आपण सावध राहायला पाहिजे. तयारी केली पाहिजे लोकांनी आणि प्रत्येकाने हळू रॅशनिंग केलं पाहिजे. जसं खुलं बिनधास्त कसंही वापरायचं तसं नको करूया. हां. हळू सगळ्यांनी रॅशनिंग करा, कॉशन राहा आणि सेफ राहा. शेवटचा एक प्रश्न. तिसरं महायुद्ध सुरू होणार असं सगळे चॅनलवाले तिसरं बोलतायत. महायुद्ध चालू झालेलं आहे. ओके. हेच तिसरं महायुद्ध आहे ना. हां. पहिले कसं असायचं प्रॉपर महायुद्ध असायचं, की एक हा ॲक्सिस आहे, एक हे अलाइड पॉवर आहे. हं. 2 पॉवरामध्ये ते नाही असं क्लासिकल आज. हं. आज करेक्ट. चायनाचा आणि रशियाचा एक गड बनलेला आहे. इराण हे सगळा. अमेरिका आणि ह्यांचा एक गड बनलेला आहे NATOचा. पण NATO सुद्धा त्याला सपोर्ट करत नाहीये. हां. आहे ना? मग आपला पण एक वेगळा आहे. तर आज मल्टीपोलर युद्ध आहे. क्लासिकल ओके. नाहीये. आता इंडिया पाकिस्तानचं स्वतःचं आपलं असं झालं ऑपरेशन सिंधूर. हं. त्याच्या अगोदर रशिया आणि युक्रेनचा होता. हां. अझरबैजान, अर्मेनियाचा होता. त्याच्या अगोदर हमास आणि इस्रायलचा झाला होता. हां. त्या अगोदर तुम्ही बघा इथं खाली आपलं कुठलं ते होतं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान झाला होता. हं. नंतर आपल्या थायलंड आणि कंबोडिया यात छोटंसं झालं होतं. हं. अमेरिका आणि ह्यांचं तर चाललेच आहे युद्धामध्ये आपलं वेनेझुएला चालले झाला. तर कुठे ना कुठे छोटे-मोठे चकमकी आणि छोटे-मोठे इश्यूज चाललेले आहेत. हं. फ्लॅश पॉइंट सगळीकडे आहेत. क्लासिकल न होता असं इनडायरेक्ट थर्ड वर्ल्ड वॉर ऑलरेडी आहे. पण अर्थात जसं म्हणतो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची झळ आजपर्यंत पण बसते आहे. सो आपण बघितलं की जोपर्यंत माणूस राहणार आहे, ध्यान ठेवा, हां. तोपर्यंत युद्ध राहणार आहे. ओके. तुम्ही म्हणताल हे सर आय एम रिअलिस्टिक, पेसिमिस्टिक नाहीये. हां. म्हणजे मी सपनों के पुलाव में सपनों में नहीं रहता हूँ. हं. हकीकत में रह रहा हूँ. लड़ाई रहेगा. लड़ाई ओके. विल बी देयर. जब तक इंसान है, जोपर्यंत माणूस आहे, मनुष्य आहे, तोपर्यंत युद्ध राहणार आहे. ओके. ओके. ते छोटं-मोठं, जास्त मोठं हे स्वरूप बदलणार आहे. हं. आणि लढाईचं स्वरूप बदलत असतो. करेक्ट. काळोनस्वार. पहिले सुरुवातीला माणूस धोंडा मारायचा एकमेकाला. हं. नंतर बाण मारायला लागला. तलवार झाली, भाले झाले, ते घोडसवार झाले. त्यानंतर पहिल्या महायुद्धामध्ये टँक्स आणि तोफा आल्या. हं. तोफानंतर मग टँक्स आले. टँकनंतर मग एअर पॉवर आलं. एअरक्राफ्ट. आता आज ड्रोन्स आणि मिसाईल्स आहेत. हां. करेक्ट. सायबर सिक्युरिटी आहे. सायबर तुमचं आहे. हां. स्पेस आहे. तर माणूस जोपर्यंत राहणार आहे ते राहणार आहे. एक वन अपडेट अप होत राहणार आहे. मॅनशिप पण पॉलिटिकल आणि विचारधारेच्या ह्याच्यासाठी युद्ध राहणार आहे. ओके. ओके. त्यामुळं वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर वॉर. जसं आपली सध्याची गव्हर्नमेंट आहे, अजित डोल आमचे जे सर आहेत NSA, ऑल्वेज बी प्रिपेअर्ड फॉर युअर वॉर. आपण ओके. तयारी केलीच पाहिजे लढाईसाठी. प्रिपेअर ऑर पेरिश. हं. तुम्ही तयार व्हा या बरबाद व्हा. असं म्हटलं जातंय की इराणने ती जी अणुचाचणी आहे, ती बहुतेक केलेली आहे. भूकंपाचे धक्के बसले होते ज्यावेळेस वॉर सुरू होतं पहिल्या फेजमध्ये आणि असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे जर तयार झालं तर ते वापरू शकतात. वापरू शकतात. तर ते खरं आहे का? पॉसिबिलिटी दोन्ही 50-50 आहे. हं. त्यांनी तयार केलंही आहे, नाहीही आहे. आपल्यापेक्षा जास्त अमेरिकन आणि मोसाद हे सगळ्यात स्ट्राँग एजन्सी आहे, त्यांना माहीत असेल. ओके. ठीक आहे. पण एक अंदाजा आहे त्यांनी जरा केले असेल हं. आणि हे वापरलं का नाही मग ह्या युद्धामध्ये? हां. हे पण आहे. करेक्ट. जर त्यांनी वापरलं तर इराणचा नसता नाबूद होणार आहे, हे त्याला माहीत नाही का? करेक्ट आहे. हो. इस्रायलला मारेल, पण बाकीचा जो अमेरिका आहे, पूर्णच्या पूर्ण इराणला बरबाद करून टाकेल. हं. त्यामुळं जर त्यांनी केलं असेल तरी तो वापरणार नाही. नाही केलं असेल तर इट्स गुड. हं. करेक्ट. ओके. ओके. आता आपण तुमच्या अकॅडमीकडे येऊयात. समजा तुम्ही म्हणताय की जी नवीन यंग जनरेशन आहे जनरेशन त्यांना ऑफिसर बनवण्याचं काम तुम्ही करताय. ट्रेनिंग त्या पद्धतीचं देताय. तर एक्झॅक्टली समजा काही लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, तर त्याची प्रोसिजर काय आहे? बघा 10वी नंतर जी मुलं असतात स्पेशली हं. NDA पहिला
पहिली पायरी आहे हं, ऑफिसर बनण्यासाठी हं, आर्म फोर्सेसमध्ये, हं. सशस्त्र सेनेमध्ये किंवा भारतीय सेनेमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये जर ऑफिसर बनायचं असेल तर हे पहिली पायरी आहे. हां, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ह्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर रिटन एक्झामचा पार्ट आहे, दुसरा आहे इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. हां, सगळे लोकं रिटन एक्झामला फार मेहनत करतात. पण इंटरव्ह्यूला फार कमी लोकं मेहनत करतात. हां, त्यांना हां. वाटतं इंटरव्ह्यू म्हणजे जाऊन बोलायचं आहे, असं नाहीये. इंटरव्ह्यू म्हणजे 5 दिवसाची तुमची चाचणी असते. ओके. 5 डेज पर्सनॅलिटी टेस्ट तुमचं असतं. हं, त्यामध्ये तुमचा व्यक्तिगत व्यक्तिमत्व तुम्ही कसे आहेत, तुमच्यामध्ये तुमची मानसिकता काय आहे, सकारात्मक आहे, नकारात्मक आहे. हं. प्लस तुमचं ग्रुपमध्ये तुम्ही कसं राहता, ग्रुप डायनॅमिक्स म्हणजे तुम्ही 4-4 लोकांमध्ये कसं राहता, सगळ्या कॉपरेट राहता, हां, सगळं घेऊन जाता का नाही, तो एक चेक असतो. त्यानंतर तुमचा सायकॉलॉजिकल टेस्ट असतो, मानसिकता. ओके. आता तुम्ही मला बोलताय. तुम्ही मला जेव्हा आपण एकमेकांना बोलतो, तेव्हा आपण फार विचारपूर्वक बोलतो, कॉन्शियस हां, असतो. करेक्ट. आणि जेव्हा मागे विचार करतो, त्याला म्हणतो अंतर्मन. हां, अंतर्मनामध्ये काहीतरी आपण वेगळे विचार करत असतो. अनकॉन्शियसली. सबकॉन्शियस माइंड. हं. मग हे सबकॉन्शियस माइंड सुद्धा आणि माइंड त्याचा पण अभ्यास करावा लागतो. जेव्हा सिलेक्शनमध्ये ओह! सायकॉलॉजिस्टना. सायकॉलॉजिस्ट हे 3 टेक्निक असतात. सायकॉलॉजिस्ट, जी-टी-ओ आणि इंटरव्ह्यूइंग ऑफिसर. हे ओके, 3 टेक्निकच्या द्वारे आपण त्या कॅन्डिडेटला चेक करतो आणि सिलेक्शन करतो. ओके. त्यामध्ये 15 वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे गुण बघतो. हां. 15 गुण असतात. जसं करेज आहे. करेज म्हणजे हिंमत, हं, शौर्य पाहिजे. हं. दुसरं आहे डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता. छत्रपती शिवाजी महाराजांची निर्णय क्षमता कशी होती, की हां, इथं नाही तिथं मारणार त्याला. करेक्ट. अशी निर्णय क्षमता, कोऑपरेशन हं, सगळ्या घेऊन जाण्याची. नंतर इनिशिएटिव्ह पुढाकार घेतो का नाही, का हं, मध्ये बसतो. लढाई हं. आला की बाबा मागे बसणार. असे 15 व्यक्तिमत्त्वाची गुण आम्ही त्या मुलांना ट्रेन करतो. ओके. प्रत्येकामध्ये काही ना काही आहे. हां, नोबडी इज परफेक्ट. काही कमी आहेत, काही स्ट्राँग पॉइंट आहेत. ज्या कमी आहेत आपण त्याच्यावरती वर्कआउट करतो. आमची टीम आहे वेटरनची रिटायर ऑफिसरची माझी टीम आहे. ओके. त्या टीम त्या मुलांना तयार करते व्यवस्थित आणि लेखी परीक्षेला माझी टीम आहे जे लेखी परीक्षेची तयार करते. दोन्हीवरती ओके, काम करतो आम्ही रिटन आणि एस-एस-बी आणि इंटरव्ह्यू ओके. असं आहे. भरपूर असं बहुतेकसे असे आहेत क्लासेस पण तिथे फक्त हं. ओन्ली रिटर्नवरती फोकस असतो. पण ओके. माझ्याकडं दोन्ही गोष्टीवरती फोकस असतो. म्हणून माझा रिझल्ट जो आहे आत्तापर्यंत मागच्या 2-3 वर्षातच माझा रिझल्ट टॉपमध्ये माझा भारतामध्ये पहिला आला मुलगा ओह! एस-एस-बीमध्ये आणि ओके, तो पण साताऱ्याचा आहे आणि एका खेडेगावातला मुलगा. ओके, सैनिक स्कूलचा मुलगा आहे. मुलगा माझ्याकडे आला होता. त्याने ट्रेनिंग केली आणि तो पहिला आला भारतामध्ये एस-एस-बीमध्ये. ओके, श्रवण धायवडे त्याचं नाव आहे. ओके. दुसरी एक मुलगी फर्स्ट आली ह्यावेळेस अजून एफ-कॅटला एअरफोर्स अकॅडमीला. हं. ती पण नक्षत्रा तिचं नाव आहे. ती पण फर्स्ट आली. तर ते आमचं एवढंच म्हणणं आहे, की दोन्ही तयारी सायमल्टेनियसली केलं तरच तुम्हाला यश मिळणार आहे. ओके. भरपूर मुलांमध्ये जोश असतो, भरपूर मुलांमध्ये अ, उत्सुकता असते. हां. पण योग्य गाईडन्स आणि योग्य प्रिपरेशन हे तुम्हाला टॉपच्या लिस्टमध्ये घेऊन जाऊ शकतं. ओके, तर ओके. तुम्हाला ऑफिसर पाहिजे असलं, तर माझं एकच म्हणणं आहे, यू शुड बी ट्रेन्ड बाय अन ऑफिसर. हां, करेक्ट, बरोबर आहे की नाही? तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये मेडल पाहिजे असलं, तर ऑलिम्पिकच्या कोचच्या हाताखालीच काम केलं पाहिजे. करेक्ट. तसंच तुम्हाला ऑफिसर बनायचं असलं, तर ऑफिसरच्या अंडर तुम्ही जर ट्रेनिंग केली, तर मला असं वाटतं, की 100% तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुमचा रिझल्ट चांगला लागणार आहे. ओके. एक म्हण आहे, वाघा एक सिंह आहे हं, आणि एक मेंढ्याचा कळप आहे. हं, त्या मेंढ्याच्या कळपाला जर सिंहानं जर नेतृत्व केलं, तर सगळे मेंढ्या जे आहेत, हं. ते सिंहासारखं लढणार. हां, हां, करेक्ट. इफ अ लायन लीड्स अ हर्ड ऑफ शीप, हं, ऑल शीप्स विल फाइट लाइक अ लायन. हां, बरोबर आहे की नाही? करेक्ट. अँड मेनी लायन्स इफ प्राईड ऑफ लायन म्हणजे ग्रुप ऑफ लायन जे प्राईड ऑफ लायन म्हणतो, हां, त्यांना त्यांचं नेतृत्व जर शेळी करत असेल, हं, तर ते सगळेच शेळीसारखे लढणार. करेक्ट. त्यामुळे ऑफिसर बनायचं असेल तर तुम्ही शुड बी ट्रेन मॅन ऑफिसर हे माझा तुम्हाला सल्ला आहे. माझी आत्ता अकॅडमी हां, कर्नल्स डिफेन्स अकॅडमी आहे. अ, हे हडपसरला आहे आणि तिथून माझी वडकीला माझं हॉस्टेल आणि सगळे प्रॉपर फॅसिलिटीज आहेत मुलांना हॉस्टेलसोबत. पूर्ण ग्राउंड हे सगळं आहे माझ्याकडे. ओके. सो नक्कीच मला वाटतं सरांचा आत्ता पॉडकास्ट ज्यांनी ऐकलाय, सो सरांची एकंदर ऊर्जा काय आहे आणि त्यांचं नॉलेज, त्यांनी केलेली मेहनत, त्यांचा 24 वर्षांचा जो काही अनुभव आहे सेनेमधला, तो तुम्हाला या अकॅडमीमध्ये तुम्हाला जगायला भेटणार आहे, ऐकायला भेटणार आहे आणि स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायला नक्कीच भेटणार आहे. जर तुम्हाला असं वाटतंय, की तुम्हाला ही अकॅडमी जॉइन करायची आहे, तर तुम्ही नक्कीच सरांना जॉइन करू शकता. स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय. तुम्ही WhatsApp करा किंवा मेसेज करा आणि सरांना तुम्ही कनेक्ट व्हा. तर खूप सुंदर तुम्ही आता मार्गदर्शन केलंय. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला पण फार छान वाटलं. तुम्ही वेगवेगळे विषय घेताय समाजामध्ये आणि सगळ्यांना जागरूक करताय.
तुमच्या खरंच जितकं कौतुक आहे तितकं कमीच आहे. थँक यू अँड जय हिंद. जय हिंद सर. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.